नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतोय। त्यापूर्वी जे विद्यार्थी जॉईन होत आहे पटपट वाय टाइप करा। स्क्रीन दिसते, आवाज येत असेल क्लिअर, पटपट वाय टाइप करा। यस, अक्षय गाडेकर, समीक्षा मोरे, आकांक्षा चव्हाण, नूतन महाले, तर चला तर आता विद्यार्थी जॉईन होत आहे आणि आपण आता सिलेबसच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहे बघा। जो केमिस्ट्रीचा सिलेबस आहे त्यामध्ये आपण बायोमॉलिक्यूल पर्यंत चॅप्टर हे कव्हर केले। आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहे आणि नेक्स्ट चॅप्टर जो असणार आहे दॅट इज इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री। एकदम सोपा चॅप्टर आहे, याचा पण एक क्वेश्चन हा विचारला जाईल आणि तो पण एकदम सोपा असणार आहे। फक्त आपण चॅप्टरची रिव्हिजन एकदा व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून मग आपल्याला क्वेश्चन हे एकदम सोपे जातील। तर बघा आता आपण चॅप्टरच्या रिव्हिजनला सुरुवात करतोय। जसं आपल्याला माहिती आहे पॉलिमर काय असणार आहे, तर माहिती आहे आपल्याला पॉलिमर्स आर मॅक्रो मॉलिक्यूल। पॉलिमर्स हे काय मित्रांनो, तर पॉलिमर्स आर मॅक्रो मॉलिक्यूल। मॅक्रो आणि मायक्रो मधला फरक माहिती आहे आपल्याला, माहिती आहे ना। मायक्रो म्हणजे छोटा, मॅक्रो याचा अर्थ मोठा। मग मोठा मॉलिक्यूल आहे, मग तू म्हणणार सगळ्याच मोठ्या मॉलिक्यूलला पॉलिमर म्हणायचं का, तर नाही मित्रांनो, सगळ्याच मोठ्या मॉलिक्यूलला आपण पॉलिमर म्हणणार नाही। तर जो मोठा मॉलिक्यूल हा कसा तयार झाला, तर नंबर ऑफ रिपीटिंग युनिट पासून तयार झालाय। जसं बायो मॉलिक्यूल मध्ये बघितलं बघा आपण, अल्फा अमायनो ऍसिड अल्फा अमायनो ऍसिड अल्फा अमायनो ऍसिड एकत्र येऊन तयार होतो प्रोटीन। मग प्रोटीन हा झाला मोठा मॉलिक्यूल, पण जो कोणापासून तयार झाला, नंबर ऑफ अमायनो ऍसिड। मग याचा अर्थ त्यातले सगळे मोनोमर सारखे म्हणजे रिपीटिंग युनिट सारखे। मग जे रिपीटिंग युनिट पासून तयार होता त्याला आपण पॉलिमर म्हणायचं। पॉलिमर्स आर मॅक्रो मॉलिक्यूल्स हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर वेट। ऑब्वियसली त्याचं मॉलिक्युलर वेट कसं असणार आहे, तर जास्त असणार आहे। विच आर असोसिएशन ऑफ नंबर ऑफ सिंपल मॉलिक्यूल विथ द हेल्प ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड। लक्षात घ्या मित्रांनो, जे काही पॉलिमर आहे त्या पॉलिमर मध्ये नंबर ऑफ मोनोमर्स असतात आणि जे नंबर ऑफ मोनोमर्स आहे ते एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्डने कंबाईन झालेले असतात। मग तुम्ही म्हणणार मोनोमर कोणता, तर जो रिपीटिंग युनिट आहे पॉलिमर मधला त्याला आपण मोनोमर म्हणतो। बघा जो पॉलिमर आहे देअर आर अल्सो कॉल्ड मॅक्रो मॉलिक्यूल। पॉलिमरलाच आपण काय म्हणतो, मॅक्रो मॉलिक्यूल सांगितलं होतं मी तुम्हाला। आणि ज्या रिपीटिंग युनिट पासून तयार होतो त्याला आपण मोनोमर म्हणणार। काय म्हणणार, मोनोमर म्हणणार। जसं तुम्हाला विचारलं प्रोटीनचा मोनोमर कोणता, तर बघा प्रोटीनचा मोनोमर असणार आहे अल्फा अमायनो ऍसिड। स्टार्चचा मोनोमर असणार आहे ग्लुकोज। न्यूक्लिक ऍसिडचा मोनोमर असणार आहे न्यूक्लिओटाइड। कोण, न्यूक्लिओटाइड। म्हणजे प्रोटीन, स्टार्च, न्यूक्लिक ऍसिड हे सगळे बायोपॉलिमर आहे। मग तू म्हणणार बायोपॉलिमर काय सर, बायोपॉलिमर म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आढळतात त्यांना बायोपॉलिमर म्हणणार। त्यानंतर बघा आता पॉलिमर कसा तयार होतो, तर जे नंबर ऑफ मोनोमर्स आहे ते कंबाईन होता तयार होतो पॉलिमर। मग ह्या मोनोमर पासून पॉलिमर तयार होण्याची जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसला म्हणायचं मित्रांनो तुम्ही पॉलिमरायझेशन। काय म्हणणार, त्या प्रोसेसला आपण पॉलिमरायझेशन म्हणणार। The process of formation of polymer from number of monomers are called polymerization। आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे चॅप्टर मध्ये दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर। आता मी इथं फक्त चार्ट मध्ये सांगतो, ते डिटेल मध्ये पण आपण घेणार आहे आणि जास्तीत जास्त चान्स या क्लासिफिकेशन वर क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्स आहे। तर वेगवेगळ्या टाइपने क्लासिफिकेशन केले, जसं डिपेंडिंग अपॉन सोर्सेस, नंतर डिपेंडिंग अपॉन स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर, डिपेंडिंग अपॉन मॉलिक्युलर फोर्सेस, देन डिपेंडिंग अपॉन पॉलिमरायझेशन प्रोसेस आणि नंतर काय म्हणतात ते तर नंबर ऑफ मोनोमर्स आणि शेवटचं बायोडिग्रेडेबिलिटी नुसार पॉलिमरचं क्लासिफिकेशन केले। आता हे क्लासिफिकेशन आपण डिटेल मध्ये बघू। जसं डिपेंडिंग अपॉन सोर्सेस, बघा सोर्स नुसार दोन टाइपचे पॉलिमर असतात, नॅचरल पॉलिमर आणि दुसरा जो असणार आहे मित्रांनो त्याला म्हणणार आपण आर्टिफिशियल पॉलिमर।
दोन कोणते? नॅचरल पॉलिमर अँड आर्टिफिशियल पॉलिमर. एकदम सोपं आहे. पॉलिमर विच आर ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस, जे नॅचरल सोर्स पासून भेटतात त्याला आपण नॅचरल पॉलिमर म्हणणार. आणि जे मॅन मेड आहे म्हणजे मानवाने तयार केलेले पॉलिमर आहे त्याला आपण आर्टिफिशियल पॉलिमर म्हणणार. वेगवेगळ्या केमिकलचा यूज करून लॅबोरेटरीमध्ये तयार केले जाणारे पॉलिमर त्याला आपण आर्टिफिशियल पॉलिमर म्हणणार. मग नॅचरल पॉलिमरचे दोन टाईप आहे, प्लांट पॉलिमर आणि ॲनिमल पॉलिमर. मग जे प्लांट्स पासून भेटतात त्याला आपण प्लांट पॉलिमर म्हणणार. जे ॲनिमल पासून भेटतात त्यांना आपण ॲनिमल पॉलिमर म्हणणार. जो प्लांट पॉलिमर आहे त्याला आणखी एक नाव आहे मित्रांनो, व्हेजिटेबल पॉलिमर. काय म्हणणार त्याला आपण? व्हेजिटेबल पॉलिमर. आता आपल्याला एक्झाम्पल, महत्वाचे एक्झाम्पल लक्षात घ्यायचे. जसं प्लांट पॉलिमर, कॉटन, ज्यूट, हेम्प, सिसल अँड फ्लेक्स. आता हे वेगवेगळ्या वनस्पतीचे नाव आहे मित्रांनो, जे यांच्यापासून पॉलिमर तयार होतात. जसं कॉटन आपल्याला माहिती आहे कापूस, ज्यूट ही एक वनस्पती, हेम्प ज्याला आपण ताग म्हणतो, सिसल, फ्लेक्स, दीज आर द डिफरंट प्लांट्स. म्हणून हे एक्झाम्पल प्लांट पॉलिमरचे. ॲनिमल पॉलिमर वूल आणि सिल्क, लोकर म्हणतो आपण किंवा रेशीम म्हणतो, बरोबर. त्यानंतर आर्टिफिशियल पॉलिमरचे पण दोन टाईप आहे. जे टोटल केमिकल पासून तयार होतात त्याला सिंथेटिक पॉलिमर म्हणायचं. आणि नॅचरल सोर्स प्लस केमिकल, लक्षात घ्या, नॅचरल सोर्स प्लस केमिकल त्याला रिजनरेटेड पॉलिमर म्हणायचं किंवा सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणायचं. म्हणजे जे टोटल केमिकल पासून तयार होतं ते सिंथेटिक. आणि नॅचरल सोर्स प्लस केमिकल म्हणजे नॅचरल सोर्स वरती केमिकलची ट्रीटमेंट करून जे तयार होतात त्यांना म्हणायचं रिजनरेटेड पॉलिमर किंवा सेमी सिंथेटिक पॉलिमर. याचे एक्झाम्पल आहे बघा, विस्कॉस रेयॉन, क्युप्रा अमोनियम सिल्क, एसिटेट रेयॉन, सेल्युलोज नायट्रेट अँड सेल्युलोज डायएसिटेट. दीज आर द डिफरंट एक्झाम्पल ऑफ रिजनरेटेड पॉलिमर. सिंथेटिकचे बघा, नायलॉन 6, नायलॉन 6, टेरिलिन, पॉलिथिन, ब्युनायस, ब्युनायन, पॉलिप्रोपिन, नंतर PVC, टेफ्लॉन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ सिंथेटिक पॉलिमर. तर पहिलं हे क्लासिफिकेशन हे कशानुसार तर सोर्सनुसार. दोन टाईप कोणते? नॅचरल पॉलिमर आणि आर्टिफिशियल पॉलिमर. नॅचरलचे दोन टाईप, प्लांट पॉलिमर, ॲनिमल पॉलिमर. आर्टिफिशियलचे दोन, सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक. सेमी सिंथेटिकचं दुसरं नाव रिजनरेटेड पॉलिमर. देन डिपेंडिंग अपॉन स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर, पॉलिमरच्या स्ट्रक्चर नुसार तीन टाईपचे पॉलिमर मित्रांनो, लिनियर पॉलिमर, ब्रांच पॉलिमर अँड क्रॉस लिंक पॉलिमर. आता लिनियर म्हणजे काय तर बा, ज्या पॉलिमर मध्ये मोनोमर असे हे एकमेकांना कंबाईन होता, एकमेकांना कंबाईन होऊन अशी एक स्ट्रेट चेन तयार करता त्याला लिनियर पॉलिमर म्हणायचं. काही पॉलिमर मध्ये असे मोनोमर स्ट्रेट चेन मध्ये आणि काही मोनोमर असे ब्रांच मध्ये अटॅच असतात त्याला ब्रांच पॉलिमर म्हणा. आणि क्रॉस लिंक म्हणजे एकदमच असे जास्त मिक्स झालेले नेटवर्क टाईप स्ट्रक्चर तयार केलंय त्यांनी. नेटवर्क म्हणजे काय मित्रांनो, जाळीसारखं स्ट्रक्चर, एकदम गुंतागुंतीचं स्ट्रक्चर तयार झालं त्याला क्रॉस लिंक पॉलिमर म्हणा. आता एक्झाम्पल लक्षात घ्या मित्रांनो, लिनियर पॉलिमरचं एक्झाम्पल आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन, ज्याला शॉर्टकट मध्ये तुम्ही HDPE म्हणणार. देन पॉलिव्हिनाइल क्लोराइड, ज्याला पण शॉर्टकट मध्ये तुम्ही PVC म्हणणार. नंतर हा नायलॉन, पॉलिस्टर, सेल्युलोज. हे जे एक्झाम्पल आहे ते लिनियर पॉलिमरचे. आणि ब्रांच पॉलिमर मध्ये लो डेन्सिटी पॉलिथिन, ज्याला LDPE आपण शॉर्टकट मध्ये म्हणणार. नंतर स्टार्च, पॉलिप्रोपायलिन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ ब्रांच पॉलिमर. पाठ करावं लागेल. त्यानंतर क्रॉसलिंक पॉलिमर किंवा नेटवर्क पॉलिमर, ज्यामध्ये बॅकेलाइट आहे, मेलॅमाइन, व्हल्कनाइज रबर. दीज आर द एक्झाम्पल ऑफ क्रॉसलिंक ऑर नेटवर्क पॉलिमर. बघा मित्रांनो, लिनियर पॉलिमर मध्ये कोणते येतात? पहिलं HDPE, देन पॉलिव्हिनाइल क्लोराइड, नायलॉन, पॉलिस्टर, नंतर सेल्युलोज. ब्रांच मध्ये लो डेन्सिटी पॉलिथिन, स्टार्च, नंतर पॉलिप्रोपायलिन. महत्वाचे लक्षात घ्या, हे दोन महत्वाचे, HDPE आणि LDPE हे दोन लक्षात घ्या. HDPE म्हटलं का लिनियर आणि LDPE म्हटलं का ब्रांच. क्रॉस लिंक मध्ये बॅकेलाइट, मेलॅमाइन अँड व्हल्कनाइज रबर. त्यानंतर बघा, डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स नुसार
जे टाईप असणार आहे पॉलिमरचे, तर 4 टाईपचे पॉलिमर आहे मित्रांनो, इलॅस्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक पॉलिमर अँड थर्मोसेटिंग पॉलिमर. तर बघा मित्रांनो, यामध्ये जर विचार केला, जे पॉलिमर इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवता, सांगा इलॅस्टिसिटी म्हणजे रबर लक्षात घ्यायचं, म्हणजे आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलं त्याची साईज आणि शेप चेंज होतो, एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केल्यानंतर परत तो त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेप मध्ये येतो, त्याला इलॅस्टिसिटी म्हणता. आणि जे पॉलिमर इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवता, इलॅस्टोमर म्हणा, मग जिथं रबर शब्द आला, रबरच्या रिलेटेड आला का ते एक्झाम्पल इलॅस्टोमरचे. जसं इथं काही सिंथेटिक रबरचे नाव दिले, ब्युनायन, ब्युनायस, निओप्रिनी, हे सगळे रबर आहे सिंथेटिक रबर. त्यानंतर फायबर जे एकदम टफ असतात, ज्यांच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स असतं, त्याला फायबर म्हणा. ज्याचं नायलॉन 6 नायलॉन 6 हे दोघं पॉलीअमाइड फायबर आहे. हे दोघं कोणते फायबर आहे? पॉलीअमाइड फायबर. आणि टेरिलिन हा पॉलिस्टर फायबर आहे. कोणत्या टाईपचा फायबर आहे हा? पॉलिस्टर फायबर. कोणता? टेरिलिन. मग फायबर म्हटलं का आपण हे 3 एक्झाम्पल लक्षात घ्या, नायलॉन, नायलॉन 6, नायलॉन 6 आणि टेरिलिन. त्यानंतर थर्मोप्लास्टिक पॉलिमर. बघा, ज्या पॉलिमरला आपण हीट दिल्यानंतर तो सॉफ्ट होतो, पण कूल झाल्यानंतर परत हार्ड होतो, त्याला थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणा. ज्याचं एक्झाम्पल आहे पॉलिथिन, पॉलिस्टायरीन, नंतर पॉलिव्हिनाइल क्लोराइड आणि टेफ्लॉन. त्यानंतर थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे ज्या पॉलिमरला हीट दिल्यानंतर त्याचा शेप परमनंट चेंज होतो, नंतर तो त्याच्या ओरिजिनल शेप मध्ये येत नाही, त्याला म्हणायचं आपण थर्मोसेटिंग पॉलिमर. ज्याचं एक्झाम्पल आहे बघा बॅकेलाइट, युरिया फॉर्मॅल्डेहाइड रेझिन, मेलॅमाइन फॉर्मॅल्डेहाइड रेझिन. मग असे इंटरमॉलिक्युलर फोर्स नुसार 4 टाईपचे पॉलिमर, इलॅस्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. यावर एक महत्वाचा क्वेश्चन विचारला जातो, हे जे 4 पॉलिमर आहे त्यांचं इंटरमॉलिक्युलर फोर्सची ऑर्डर विचारली जाते. तर सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स हे फायबर मध्ये असतं, सगळ्यात वीक हे इलॅस्टोमर मध्ये असतं, 2 नंबर थर्मोसेटिंग आणि 3 नंबर थर्मोप्लास्टिक. म्हणजे सगळ्यात जास्त आपण जर म्हटलं फायबर मध्ये जास्त आहे, नंतर थर्मोसेटिंग, नंतर थर्मोप्लास्टिक आणि सगळ्यात वीक कशामध्ये असणार मित्रांनो? इलॅस्टोमर मध्ये. या ऑर्डर वरती पण क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट ठेवा, डिपेंडिंग अपॉन पॉलिमरायझेशन प्रोसेस, म्हणजे तो पॉलिमर तयार होताना कोणत्या टाईपची पॉलिमरायझेशन प्रोसेस होते त्यानुसार पॉलिमरचे टाईप आहे बघा, ऍडिशन पॉलिमर, कंडेन्सेशन पॉलिमर अँड रिंग ओपनिंग पॉलिमर. 3 टाईप कोणते मित्रांनो? ऍडिशन पॉलिमर, कंडेन्सेशन पॉलिमर आणि रिंग पॉलिमर किंवा रिंग ओपनिंग पॉलिमर. आता ऍडिशन पॉलिमर कोणाला म्हणायचं? तर जे पॉलिमर तयार होताना जे मोनोमर आहे त्यांच्यात ऍडिशन रिॲक्शन होते. आता ऍडिशन रिॲक्शन कळते आपल्याला, म्हणजे त्यामध्ये फक्त रिॲक्टंट एकमेकांना कंबाईन होत चालता, मग त्या प्रोसेसला आपण ऍडिशन रिॲक्शन म्हणणार. आणि जे पॉलिमर तयार होताना मोनोमर मध्ये ऍडिशन रिॲक्शन होते त्या पॉलिमरला आपण ऍडिशन पॉलिमर म्हणणार. ऍडिशन पॉलिमर इज अल्सो कॉल्ड चेन ग्रोथ पॉलिमर. हे महत्वाचं नाव लक्षात घ्या. ऍडिशन पॉलिमरलाच आपण काय म्हणू शकतो मित्रांनो? चेन ग्रोथ पॉलिमर म्हणू शकतो. आणि शक्यतो जे अल्किन असतात, अल्किन किंवा अल्काइन टाईपचे जे मोनोमर आहे त्यांचं शक्यतो ऍडिशन रिॲक्शन होते. ज्याचे एक्झाम्पल लक्षात घ्या मित्रांनो, पॉलिथिन, ब्युनायस, ओरलॉन, देन टेफ्लॉन, पीव्हीसी. हे जे एक्झाम्पल आहे ते सगळे कोणत्या टाईपचे? ऍडिशन पॉलिमर. ऍडिशन पॉलिमरचं दुसरं नाव आहे चेन ग्रोथ पॉलिमर. दुसरं कंडेन्सेशन पॉलिमर, जे पॉलिमर तयार होताना मोनोमर मध्ये कंडेन्सेशन रिॲक्शन होते. आता कंडेन्सेशन माहिती ना आपल्याला, 2 मॉलिक्यूल एकमेकांना कंबाईन होताना स्मॉल मॉलिक्यूल बाहेर पडतो. या कंडेन्सेशन पॉलिमरला दुसरं नाव मित्रांनो स्टेप ग्रोथ पॉलिमर. काय म्हणणार त्याला? स्टेप ग्रोथ पॉलिमर. ज्याचे एक्झाम्पल आहे टेरिलिन, नायलॉन 6, नायलॉन 6, पॉलीयुरिथेन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ कंडेन्सेशन पॉलिमर. त्यानंतर जे रिंग ओपनिंग पॉलिमर आहे त्या रिंग ओपनिंग पॉलिमरचे एक्झाम्पल लक्षात घ्यायचं मित्रांनो. तुम्ही नायलॉन 6 तयार होताना आपण मोनोमर घेतो एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम.
याचं एवढं एकच एक्झाम्पल आहे नायलॉन 6 किंवा आपण पॉलिमरायझेशन ऑफ एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. आता लक्षात घ्या मित्रांनो, कंडेन्सेशन कसे ओळखायचे, तर ज्या पॉलिमर मध्ये येतं सांगितलं मी, ज्या पॉलिमर मध्ये मोनोमर हे अल्किन किंवा अल्काइन असतात किंवा त्यांचे डेरिव्हेटिव्ह असतात ते ऍडिशन टाईपचे असतात. ज्या पॉलिमर मध्ये एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतात याला आपण पॉलिफंक्शनल किंवा बाय फंक्शनल कंपाऊंड म्हणणार. म्हणजे बाय फंक्शनल कंपाऊंड आहे त्यांच्यामध्ये शक्यतो कंडेन्सेशन रिएक्शन होते. क्लिअर. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ मोनोमर, म्हणजे जो पॉलिमर आहे त्या पॉलिमर मधले जे मोनोमर आहेत त्या मोनोमरच्या नेचर नुसार दोन टाईपचे पॉलिमर आहे, होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर. कोपॉलिमरला तुम्ही हेट्रोपॉलिमर पण म्हणू शकता. मग जो पॉलिमर तयार होताना सगळे मोनोमर सेम असतील त्याला काय म्हणणार आपण, सेम टाईपचे मोनोमर असतील होमोपॉलिमर म्हणा. जसं पॉलिथिन आहे सगळे इथिन असतात, पॉलिप्रोपिन आहे सगळे प्रोपिन असतात. नंतर विचार केला नायलॉन 6, नायलॉन 6 मध्ये सगळे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम असतात, नायलॉन 6. आता बघा याचं रॉ मटेरियल वेगवेगळे आहे, पण आपण जर विचार केला मित्रांनो त्यापासून तयार होणारा जो मोनोमर आहे तो सेम. त्यानंतर कोपॉलिमर मध्ये हे नायलॉन 6 ने येणार, इथं नायलॉन येईल, इथं नायलॉन 6 नंतर टेरिलिन, ब्युनायस, ब्युनायन, बॅकेलाइट, मेलॅमाइन, फॉर्मॅल्डेहाइड पॉलिमर. दीज आर द एक्झाम्पल ऑफ कोपॉलिमर और हेट्रोपॉलिमर. हे लक्षात घ्या. त्यानंतर आणखी एक आहे बघा, डिपेंडिंग अपॉन डिग्रेडेबिलिटी. तो पार्ट मी पुढे सांगतो तुम्हाला, पुढे घेणार आहे आपण तो लास्टला. तर बघा आता इथं आपण काही पॉलिमरचं काय करतोय तर त्याचं स्ट्रक्चर, त्याच्या काही महत्वाच्या प्रॉपर्टी, युजेस ज्यावर क्वेश्चन विचारले जातात तर ते पार्ट आपण इथं कव्हर करतोय. तर पहिला आपण पॉलिमर घेतोय पॉलिथिन किंवा त्याला पॉलिइथाइलिन. आता बघा ज्या पॉलिमरच्या नावामध्ये पॉली हा शब्द आहे त्याच्या मोनोमरचं नाव ओळखणं खूप सोपं आहे मित्रांनो. मोनोमरचं नाव कसं ओळखायचं तर पॉली शब्द काढून टाकायचा, मग पॉली शब्द काढला का उरलेला जो शब्द आहे, जसं इथे उरला इथिलिन, काय उरला इथिलिन, ज्याचं स्ट्रक्चर पण माहिती आहे आपल्याला CH2 डबल बॉन्ड CH2, ज्याचा IUPAC नेम पण माहिती आहे आपल्याला इथिन. मग तुम्हाला एखाद्याने विचारलं पॉलिइथिलिन किंवा पॉलिइथिन त्याचा मोनोमर कोणता तर इथिलिन किंवा इथिन. आता या पॉलिथिनचे दोन टाईप असतात मित्रांनो, एक असतो लो डेन्सिटी पॉलिथिन आणि एक असतो हाय डेन्सिटी पॉलिथिन. आता लो डेन्सिटी पॉलिथिन कसा तयार होतो ते बघू आपण, ज्याला शॉर्टकट मध्ये तुम्ही LDPE पण म्हणता, ज्यामध्ये नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल घेतले जातात आणि जे नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल आहे त्याचं पॉलिमरायझेशन केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ ट्रेसेस ऑक्साइड अँड पेरॉक्साइड. कॅटॅलिस्ट म्हणून पेरॉक्साइड जनरल यूज केले जातात. तर काय होतं, असे जे नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल आहे असे नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल एकमेकांना कंबाईन होता अगोदर असं स्ट्रेट चेन मध्ये, आणि काही इथिन असे ब्रांच मध्ये पण अटॅच होता. म्हणून हा जो LDPE हा कोणत्या टाईपचा पॉलिमर आहे, ब्रांच पॉलिमर आहे. मग त्याच्या काही प्रॉपर्टी आहे, जसं ते म्हणतात इट इज एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल बट टफ, केमिकली इनर्ट अँड मॉइश्चर रेजिस्टंट, म्हणजे केमिकलचा काही इफेक्ट होणार नाही. इट इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, काय म्हणतात ते, इट इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, इट हॅज मेल्टिंग पॉइंट 110 डिग्री सेल्सिअस. आता याचे काही युजेस दिले, इट इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ पाईप्स फॉर ऍग्रिकल्चर, इरिगेशन अँड डोमेस्टिक वॉटर लाईन, म्हणजे जनरल पाईपलाईन साठी जे पाईप वगैरे यूज केले जातात ते तयार करण्यासाठी. फॉर इलेक्ट्रिकल अँड सबमराईन केबल इन्सुलेशन, इन्सुलेशन माहितीये ना, म्हणजे जी वायरची तार असते त्याच्यावरती जे रबोरी कव्हर असतं ते ह्या प्लास्टिक पासून तयार झालंय, ज्यातून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होत नाही म्हणून त्याला इन्सुलेटर म्हणतात. इट इज यूज इन प्रोड्युसिंग फिल्म शीट्स मेनली फॉर पॅकेजिंग, ज्या बॅग्स वगैरे असतात त्या तयार करण्यासाठी पण यूज केला जातो या लो डेन्सिटी पॉलिथिनचा. यूज फॉर प्रिपरेशन ऑफ स्क्वीज बॉटल अँड अट्रॅक्टिव्ह कंटेनर. स्क्वीज म्हणजे जे आपण अशा ज्या पाण्याच्या बॉटल वगैरे असतात त्या बॉटल तयार केल्या जातात. क्लिअर. त्यानंतर दुसरा असणार आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन. पहिला
लो डेन्सिटी होता तो ब्रांच होता, आता हाय डेन्सिटी जो कसा आहे मित्रांनो, तर हा लिनियर पॉलिमर आहे. इथं पण नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल घेतले जातात, त्या इथिनचं पॉलिमरायझेशन केलं जातं. इथं मात्र जो कॅटॅलिस्ट यूज केला जातो झिग्लर नटा कॅटॅलिस्ट. हे महत्वाचं आहे मित्रांनो, कोणता कॅटॅलिस्ट यूज केला जातो इथं, झिग्लर नटा कॅटॅलिस्ट. मग तुम्हाला हे पण विचारता झिग्लर नटा कॅटॅलिस्ट हा कोणाच्या प्रिपरेशन साठी वापरला जातो, तर हाय डेन्सिटी पॉलिथिन. परत ते विचारता व्हॉट इज झिग्लर नटा कॅटॅलिस्ट, इट इज द मिक्सचर ऑफ ट्रायइथिल ॲल्युमिनियम. कोणाचं मिक्सचर आहे, तर ट्रायइथिल ॲल्युमिनियम अँड टिटॅनियम टेट्राक्लोराइड. मग अशी इथं काय होतं, तर जे नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल आहे त्यांच्यात ऍडिशन रिॲक्शन होते आणि अशी स्ट्रेट चेन तयार होते, बरोबर. म्हणून मग हा जो HDPE हा लिनियर पॉलिमर आहे. कोणत्या टाईपचा पॉलिमर आहे, लिनियर पॉलिमर. हे कॅटॅलिस्ट लक्षात घ्या, याचा टाईप लक्षात घ्या. बघा, इट इज लिनियर ऍडिशन पॉलिमर. कोणत्या टाईपचा आहे, लिनियर पॉलिमर आहे, ऍडिशन पॉलिमर आहे. प्रॉपर्टी बघा, इट इज क्रिस्टलाइन, इट हॅज melting point 144 to 150 degrees Celsius. It is much stiffer than LDP and has high tensile strength and hardness. म्हणजे याची जी हार्डनेस आहे किंवा टेन्साइल स्ट्रेंथ, म्हणजे टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे ओढल्यानंतर तुटत नाही, ही जास्त असणार आहे कोणापेक्षा, LDP पेक्षा. इट इज मोर रेजिस्टंट टू केमिकल दॅन LDP. म्हणजे केमिकलला अपोज करण्याची याची टेंडन्सी जास्त आहे LDP पेक्षा. आणि हे कुठे यूज केले जातात, मेकिंग टॉईज, बॉटल्स, जार, बकेट्स, ड्रम्स अँड पाईप्स. ज्या हार्ड बॉटल असतात, ड्रम असतात, जार असतात, हे तयार करण्यासाठी यूज केला जातो HDPE. अँड इट इज ऑल्सो यूज टू मेक लॅबोरेटरी वेअर. म्हणजे लॅबोरेटरी मध्ये जे इन्स्ट्रुमेंट असतात, जसं बिकर आहे, एखादं कंटेनर आहे, ते तयार केले जातात या पॉलिमरचा यूज करून. तर कळालं सगळ्यांना. पॉलिथिन, त्या पॉलिथिनचे दोन टाईप. आता महत्वाचं काय काय लक्षात ठेवायचं, पॉलिथिन ज्याचा मोनोमर इथिन, त्याचे दोन टाईप कोणते, LDPE, HDPE. LDPE म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिन, HDPE म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिन. LDPE हा ब्रांच आहे, HDPE हा कसा आहे, लिनियर आहे. हा तयार करण्यासाठी कॅटॅलिस्ट यूज केला जातो झिग्लर नटा कॅटॅलिस्ट. तर माझ्या मध्ये इथपर्यंत समजलंय सगळ्यांना. त्यानंतर नेक्स्ट पॉलिमर आहे बघा, पॉलीटेट्राफ्लोरोइथिन. काय नाव मित्रांनो, पॉलीटेट्राफ्लोरोइथिन. शॉर्टकट मध्ये पॉलीटेट्राफ्लोरोइथिन, PTFE. ज्याचं दुसरं नाव मित्रांनो टेफ्लॉन. काय म्हणतात त्याला, टेफ्लॉन म्हणतात. मग याचा मोनोमरचा विचार केला, पॉली शब्द काढून टाका, पॉली शब्द काढला, टेट्राफ्लोरोइथिन. सांगा मग, मी विचारलं टेफ्लॉनचा मोनोमर कोणता, टेट्राफ्लोरोइथिन. आता बघा, इथिनचं स्ट्रक्चर माहिती आपल्याला, CH2 डबल बॉन्ड CH2. मग टेट्राफ्लोरो म्हणजे ह्या इथिन मधले 4 हायड्रोजन काढून टाका मित्रांनो आणि 4 फ्लोरीन घ्या. हे जे स्ट्रक्चर तयार झालं टेट्राफ्लोरोइथिन. आता हा जो टेट्राफ्लोरोइथिन आहे, याचं जर तुम्ही पॉलिमरायझेशन केलं, आता डबल बॉन्ड म्हटलं का आपल्याला लगेच आठवलं पाहिजे, सर हा ऍडिशन पॉलिमर आहे. कोणता पॉलिमर आहे, ऍडिशन पॉलिमर आहे. मग नंबर ऑफ हे टेट्राफ्लोरोइथिन फक्त अशा ऍड होता, CF2 सिंगल बॉन्ड, CF2 सिंगल बॉन्ड, CF2 सिंगल बॉन्ड. आता हे स्ट्रक्चर वगैरे विचारले नाही जाणार, पण तुम्हाला विचारलं जाईल हा कोणत्या टाईपचा पॉलिमर आहे, ऍडिशन पॉलिमर आहे. क्लिअर. बघा, इट इज टफ, केमिकली इनर्ट, रेजिस्टंट टू हीट अँड अटॅक बाय करोजिव्ह रिएजंट. म्हणजे ऍसिडचा वगैरे याच्यावर काही एवढा परिणाम होणार नाही. इट इज यूज ॲज अ इन्सुलेटर मेकिंग ऑइल सील. हे हा महत्वाचा यूज आहे मित्रांनो, याच्यावर क्वेश्चन विचारलाय. ऑइल सील तयार करण्यासाठी, जे गाडीमध्ये ऑइल सील वगैरे असतात ते तयार केले जातात ह्या टेफ्लॉन पासून. याच्यावर क्वेश्चन विचारलाय. नंतर गॅस्केट्स, नॉन स्टिकी कुकवेअर, म्हणजे जे भांडे असतात ते तयार करण्यासाठी पण यूज केले जातात ह्या पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीनचा. क्लिअर, कळाला हा पॉलिमर. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. बघा काय, पॉलीॲक्रिलोनाइट्राइल, ज्याला तुम्ही म्हणायचं पॅन. शॉर्टकट मध्ये काय म्हणणार याला, पण पॅन. ब्लँकेट
झोप आठवायची, ब्लँकेट आठवलं की हे पॉलिमर आठवायचं. जे आपण झोपण्यासाठी ब्लँकेट यूज करतो त्या ब्लँकेटमध्ये ऍक्च्युअल ब्लँकेटमध्ये ऊल असतं लोकर, पण आता लोकर जास्त महाग आहे, मग त्या ऊलला सबस्टिट्यूट म्हणून हा पॉलिमर यूज केला जातो, पॉलीॲक्रिलोनायट्राइल, ज्याचा मोनोमर. आता मोनोमर कोणता, तर पॉली शब्द काढून टाका, पॉली शब्द काढला, ॲक्रिलोनायट्राइल. काय म्हणणार याला आपण, ॲक्रिलोनायट्राइल. आणि नायट्राइल म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप, कमेंट करा सांगा. नायट्राइल म्हणजे फंक्शनल ग्रुप कोणता सांगा, कोणत्या फंक्शनल ग्रुपचं नाव नायट्राइल आहे, पटपट कमेंट करा. सिद्धी कुदळे बरोबर सांगितलंय, थोडस नाव चुकलं, फक्त ग्रुप बरोबर सांगितला, त्याचं नाव चुकलं. नूतन माले सांगा, बाकीच्यांनी पण कमेंट करा. नायट्राइल ग्रुप ज्याचा तुम्हाला विचारलं, नायट्राइल ग्रुप जो असणार आहे तो कोणता फंक्शनल ग्रुप आहे. तर बघा मित्रांनो, नायट्राइल कोणाला म्हणतात, तो जो सायनाइड आहे C∼N या सायनाइडलाच म्हणता नायट्राइल. नूतनने बरोबर सांगितलंय, सिद्धीने पण बरोबर सांगितलं होतं, पण सिद्धीने नाव नायट्रो सांगितलं होतं, नायट्रो नाही आहे, नायट्राइल नाव याचं, सायनाइड. तर बघा जो इथिन आहे, मग इथिन म्हणजे माहिती आपल्याला CH2 डबल बॉन्ड CH2. मग ह्या इथिन मधला तुम्ही एक हायड्रोजन काढला आणि असा एक सायनाइड घेतला तर याला ॲक्रिलोनायट्राइल म्हणता, जो मोनोमर ह्या पॉलीॲक्रिलोनायट्राइलचा. बघा ॲक्रिलोनायट्राइल इज ॲक्रिलोनायट्राइलचे आणखी नाव लक्षात घ्या, ओरलॉन, ॲक्रिलियन, हे याचे वेगवेगळे नाव आहे पॉलीॲक्रिलोनायट्राइलचे. त्यापैकी ओरलॉन लक्षात घ्या, यावर क्वेश्चन विचारलेला आहे. ॲक्रिलोनायट्राइल इज पॉलिमराइज इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड कॅटॅलिस्ट. याच्यावर पण क्वेश्चन विचारला मित्रांनो, एक एक लाईन महत्वाची. पेरॉक्साइड कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये खाली दिलेल्यापैकी कोणत्या पॉलिमरचं प्रिपरेशन केल्या जातं, तर पॅन. या लाईनवर क्वेश्चन विचारला मित्रांनो. पॉलीॲक्रिलोनायट्राइल हा जो पॉलिमर आहे तो तयार करण्यासाठी कोणता कॅटॅलिस्ट यूज केला जातो, तर पेरॉक्साइड. मग बघा, नंबर ऑफ ॲक्रिलोनायट्राइल त्याचं पॉलिमरायझेशन केलं जातं, असा एक पॉलिमर तयार होतो, जो पॉलिमर ब्रांच नाहीये. बरेच जण इथं कन्फ्यूज होता, CN हा ब्रांच नाही मित्रांनो, ऍक्च्युअल असं स्ट्रक्चर आहे, CH2 CH इथं CN हा एक मोनोमर, परत CH2 CH, परत इथं एक CN, परत CH2 असं. मग हा ब्रांच नाहीये, हा लिनियर पॉलिमर आहे. त्यानंतर हा ऍडिशन पॉलिमर आहे. आता याचे युजेस लक्षात घ्या. फॉर मेकिंग आर्टिफिशियल वूल म्हणजे लोकर, झोपणं, ब्लँकेट आठवलं का लगेच पॉलीॲक्रिलोनायट्राइल. मेकिंग कमर्शियल फॅब्रिक्स ॲज ओरलॉन ऑर ॲक्रोलियन, नंतर ब्लँकेट्स. कळालं? त्यापैकी ब्लँकेट महत्वाचा आहे, लक्षात घ्या. हा पेरॉक्साइड महत्वाचा आहे. हा कोणत्या टाईपचा पॉलिमर आहे, ऍडिशन पॉलिमर आहे. नंतर हा लिनियर पॉलिमर आहे. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट पॉलिमर आहे पॉलीव्हिनाइल क्लोराइड. बघा पॉलीव्हिनाइल क्लोराइड, मग आपल्याला विचारलं याचा मोनोमर कोणता, मग लगेच सांगणार आपण सर व्हिनाइल क्लोराइड. कोणता आहे त्याचा मोनोमर, व्हिनाइल क्लोराइड. मग व्हिनाइल क्लोराइडचं स्ट्रक्चर काय, परत इथिन घ्यायचा, त्या इथिन मधला एक हायड्रोजन काढून क्लोरीन घेतला, त्याला व्हिनाइल क्लोराइड म्हणायचं. व्हिनिल हॅलाइड माहिती ना, डबल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन अटॅच. मग हे जे व्हिनाइल क्लोराइड आहे त्याचं पॉलिमरायझेशन होतं, असा पॉलिमर तयार होतो. असे नंबर ऑफ व्हिनिल क्लोराइड एकमेकांना कंबाईन होता आणि अशी एक लिनियर चेन तयार होते, ज्या लिनियर चेनला म्हणणार आपण PVC, दॅट इज पॉलीव्हिनाइल क्लोराइड. कळालं? मग हा पण लिनियर पॉलिमर आहे, हा पण ऍडिशन पॉलिमर आहे. इथे याचं स्ट्रक्चर वगैरे दाखवले. क्लिअर? PVC पाईप असता हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मग याचा यूज वगैरे पण आपल्याला कळल. त्यानंतर नेक्स्ट पॉलिमर असणार आहे दॅट इज नायलॉन. कोणता पॉलिमर आहे तर नायलॉन. ज्या नायलॉनचा शोध 2 शहरामध्ये लागला, न्यूयॉर्क आणि लंडन. मग न्यूयॉर्क ज्यावरून NY घेतला, लंडन ज्याचा LON, अशा 2 शब्दाला एकत्र करून याचं नाव पडलं नायलॉन.
बघा मित्रांनो, नायलॉनचे टाईप असतात, दोन टाईपचे नायलॉन आहे, एक नायलॉन 6A आणि एक नायलॉन 6,6A. मग या नायलॉनचे जे दोन नावं पडले ते कशावरून पडले, तर तो नायलॉन तयार करण्यासाठी तुम्ही जे रॉ मटेरियल यूज करताय त्या रॉ मटेरियल मध्ये किती कार्बन ऍटम हे प्रेझेंट आहे. जसं नायलॉन 6 तयार करण्यासाठी यूज केला जातो हा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. स्ट्रक्चर बघा, CH2 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 आणि C डबल बॉन्ड NH असं लिंकेज यामध्ये, याला कॅप्रोलॅक्टम म्हणतात. ज्या कॅप्रोलॅक्टम मध्ये विचार केला तर हे 5 आणि हा 6 असे 6 कार्बन आहे, म्हणून याला नायलॉन 6 नाव पडलं. मग ह्या एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमला हीट दिल्या जाते, इथून हा बॉन्ड ब्रेक होतो, मोनोमर तयार होतो, त्याचं पॉलिमरायझेशन होतं. बघा हा बॉन्ड ब्रेक झाला तर इथं जर विचार केला तर CH2 5 टाइम, ह्या बाजूला NH, ह्या बाजूला C डबल बॉन्ड O असा एक मोनोमर. परत सेम तसाच मोनोमर घेतला इथं आपण NH CH2 5 टाइम, परत C डबल बॉन्ड O. मग असं पॉलिमरायझेशन झालं, असा पॉलिमर तयार झाला ज्याला म्हणणार तुम्ही नायलॉन 6. आता बघा हा जो नायलॉन 6 आहे त्यामध्ये जे दोन मोनोमर आहे त्याच्यात लिंकेज कोणतं आहे तर C डबल बॉन्ड NH. हेच लिंकेज आपण प्रोटीन मध्ये बघितलं होतं, त्याला आपण नाव दिलं होतं पेप्टाइड लिंकेज. इथं नाव द्यायचं त्याला अमाइड लिंकेज. काय नाव द्यायचं, अमाइड लिंकेज. म्हणजे नायलॉन मध्ये जे मोनोमर आहे त्यांच्यामध्ये अमाइड लिंकेज असतं. अमाइड म्हणजे C डबल बॉन्ड NH, म्हणून याला पॉली अमाइड फायबर म्हणतात. काय म्हणता याला, पॉली अमाइड फायबर. कॅप्रोलॅक्टम पासून तयार झाला म्हणून याचं केमिकल नेम पॉली कॅप्रोलॅक्टम. मग तुम्हाला विचारतील ते नायलॉन 6 तयार होण्यासाठी मोनोमर कोणता, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. किती कार्बन, 6 कार्बन, म्हणून याचं नाव नायलॉन 6. कोणत्या टाईपचं पॉलिमरायझेशन होतं तर रिंग ओपन होते, म्हणून याला रिंग ओपनिंग पॉलिमर म्हणतात. काय म्हणणार याला आपण, रिंग ओपनिंग पॉलिमर. त्यानंतर बघा हा जो नायलॉन 6 आहे, इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ टायर, कॉर्ड्स, फॅब्रिक्स अँड रोप्स. रोप तयार करण्यासाठी म्हणजे दोरी वगैरे तयार करण्यासाठी, कापड तयार करण्यासाठी, टायर कॉर्ड, टायर मध्ये जे धागे वगैरे असतात ते तयार करण्यासाठी ह्या नायलॉन 6 चा यूज होतो. महत्वाचं लक्षात घ्या, ह्या रॉ मटेरियलचं नाव लक्षात घ्या. नंतर हा कोणत्या टाईपचा पॉलिमर आहे हे लक्षात घ्या, कोणतं लिंकेज आहे हे लक्षात घ्या. अमाइड लिंकेज आहे म्हणून याला पॉली अमाइड फायबर म्हणतात. त्यानंतर दुसरा टाईप आहे बघा नायलॉनचा, ज्याला म्हणणार आपण नायलॉन 6,6. ऍक्च्युअली 66 नाहीये तर 6,6 आहे. आता याला नायलॉन 6,6 असं का बरं नाव पडलं तर बघा मित्रांनो, हा नायलॉन तयार करण्यासाठी दोन रॉ मटेरियल यूज केले जातात. एक हे ऍडिपिक ऍसिड आणि दुसरं हेक्सामिथिलीन डायअमाइन. बघा ऍडिपिक ऍसिड जो डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ज्यात 4 CH2 आहे आणि 2 कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, म्हणून याचा IUPAC नेम हेक्झेन डायऑइक ऍसिड किंवा त्याला कॉमन टेट्रामिथिलीन डायकार्बोक्सिलिक ऍसिड. टेट्रा म्हटलं का 4, मिथिलीन म्हणजे CH2, टेट्रामिथिलीन डायकार्बोक्सिलिक ऍसिड असं आपण नाव लक्षात ठेवायचं. आणि जो हेक्सामिथिलीन आहे, हेक्सा म्हणजे 6, मिथिलीन म्हणजे CH2, डाय म्हणजे 2, अमाइन NH2. आता बघा ऍडिपिक ऍसिड मध्ये पण हे 4, 5, 6 कार्बन आहे आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन मध्ये पण 6 कार्बन आहे, म्हणून नाव पडलं याचं नायलॉन 6,6. आता इथं कंडेन्सेशन रिॲक्शन होते. बघा हा हेक्सामिथिलीन डायअमाइन, हा ऍडिपिक ऍसिड, मग यातला H, यातला OH, असा H2 निघून जातो, मग उरतो यातला NH, यातला CO, परत यातला H काढायचा, यातला OH काढायचा, मग असा एक सॉल्ट तयार होतो. यातला H+ इथं या NH2 ला कंबाईन झाला, NH3+, यातला पण H+ या NH2 ला कंबाईन झाला, NH3+, COO-, COO-. काल आपण असं स्ट्रक्चर बघितलं होतं झ्विटर आयन, बरोबर ना. ऍसिड आहे त्यातला H+ निघतो, बेसला अटॅच होतो, ऍसिड मधला H+ बेसला अटॅच होतो, म्हणून COOH चा तयार होतो COO- आणि NH2 चा NH3+, मग याला नायलॉन सॉल्ट म्हणतात. हे पण महत्वाचं आहे, नायलॉन सॉल्ट वरती पण क्वेश्चन विचारलाय.
कोणता पॉलिमर तयार होतं आणि सॉल्ट तयार होतं असं विचारतात ते, तर पॉलिमर नायलॉन 6 तयार होतं आणि सॉल्ट तयार होतो. कसा तयार झाला सॉल्ट कळालं का? बघा ऍसिड मधला H+, ह्या ऍसिड मधला पण H+, सॉरी या कंडेन्सेशन इथं नाही होणार, ते पुढच्या स्टेप मध्ये तो H+ कोण घेईल? NH2, लोन पेअर आहे ना, म्हणजे असं झ्विटर आयन तयार होईल, त्याला म्हणायचं तुम्ही नायलॉन सॉल्ट, ज्याचं नाव आहे हेक्सामिथिलीन डायअमोनियम ऍडिपेट सॉल्ट. काय नाव त्याचं? हेक्सामिथिलीन डायअमोनियम ऍडिपेट सॉल्ट. आता हा जो ऍडिपेट सॉल्ट आहे यातला H2 यातला O, असा H2 काढून टाका, यातला O यातला H2 काढून टाका, मग उरतो NH CH2 NH C डबल बॉन्ड CH2 4 टाइम, असे n नंबर ऑफ मॉलिक्यूल अटॅच झाले, ज्याला म्हणायचं नायलॉन 6,6. आणि हे यूज केले जातात फॉर सर्जिकल स्युचर्स, टेक्सटाईल फॅब्रिक्स, म्हणजे जे ऑपरेशन केल्यानंतर जे टाके वगैरे टाकतात त्यासाठी जे धागे वापरले जातात ते असतात ह्या नायलॉन 6 चे. त्यानंतर आणखी एक फायबर आहे बघा, ज्या फायबरला आपण पॉलिस्टर फायबर म्हणतो मित्रांनो, त्या पॉलिस्टर फायबरचं एक्झाम्पल आहे टेरिलिन. काय नाव आहे त्याचं? टेरिलिन. याला USA मध्ये नाव आहे डेक्रॉन, नंतर टेरिन, मायलॉर आणि क्रोनार, ऑर्लॉन, असे वेगवेगळे नाव आहे याचे. त्यापैकी डेक्रॉन लक्षात घ्या, डेक्रॉनवर क्वेश्चन विचारलाय. आता बघा हा जो टेरिलिन किंवा डेक्रॉन आहे याच्यासाठी दोन रॉ मटेरियल असतं, एक इथिलीन ग्लायकॉल. मग आपल्या ग्लायकॉल म्हटलं की लगेच कळायला पाहिजे सर डायहायड्रिक अल्कोहोल आहे, इथिलीन म्हणजे 2 कार्बन आहे, आणि एक थॅलिक ऍसिड. बघा एरोमॅटिक रिंग COOH COOH. क्लिअर? सांगा कोणते दोन रॉ मटेरियल? एक इथिलीन ग्लायकॉल आणि एक टर्बथॅलिक ऍसिड. बघा यातला H यातला OH असा H2 निघून जाईल, म्हणजे कंडेन्सेशन रिॲक्शन होईल, असा पॉलिमर तयार होईल, त्याला टेरिलिन किंवा डेक्रॉन म्हणतात. मग ऍक्च्युअल आता हा एक मॉलिक्यूल दाखवलाय, पण असे नंबर ऑफ मॉलिक्यूल कनेक्ट झाल्यानंतर इथे यांच्या दोघांमध्ये इस्टर लिंकेज असतं. कोणतं? इस्टर लिंकेज असतं, म्हणून याला पॉलिस्टर फायबर म्हणतात. हे डायरेक्ट पाठ करून टाका. पॉलिस्टर म्हणजे दोन मोनोमर एकमेकांना इस्टर लिंकेजने अटॅच होता. मग तुम्ही म्हणणार कसं? तर बघा मित्रांनो, हा O, नंतर आपण इथं घेतला CH2 2 वेळेस, हा परत हा O, नंतर C डबल बॉन्ड O, ही परत एरोमॅटिक रिंग, इथं विचार केला, परत हा C डबल बॉन्ड O, हा एक मोनोमर, आणि सेम तसंच मोनोमर आपण परत अटॅच केला O CH2 2, नंतर इथं O, परत C डबल बॉन्ड O, परत एरोमॅटिक रिंग. मग बघा हा पहिला मोनोमर आणि हा दुसरा मोनोमर. आपण इथं विचार केला बघा R, बघा याला R म्हटलं, याला हा C डबल बॉन्ड O, परत हा O आणि R. कोणतं लिंकेज? हे इस्टर लिंकेज, म्हणून याला पॉलिस्टर म्हणतात. टेरिलिन हा कोणत्या टाईपचा फायबर आहे? पॉलिस्टर फायबर. आणि यामध्ये महत्वाचं एक लक्षात घ्या, झिंक ऍसिटेट अँड अँटीमनी ट्रायऑक्साइड यूज ॲज अ कॅटॅलिस्ट. यावर पण क्वेश्चन विचारले. टेरिलिन तयार करताना कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात झिंक ऍसिटेट किंवा अँटीमनी ट्रायऑक्साइड. इट इज यूज टू मेक फायबर ग्लास. जे हेल्मेट मध्ये ज्या ग्लास असतात, काच असते, ते तयार करण्यासाठी टेरिलिनचा यूज केला जातो. आणि पॉलिस्टर फॅब्रिक मध्ये महत्वाचा यूज आहे. तर बघा मित्रांनो, हा टेरिलिन प्लस कॉटन जर मिक्स केलं तर त्याला टेरिकॉट म्हणतात. काय म्हणणार त्याला आपण? टेरिकॉट म्हणणार. आणि टेरिलिन प्लस ऊल मिक्स केलं तर याला टेरी ऊल म्हणतात. असे दोन्ही टाईपचे कापड असतात, ऐकले आपण. टेरिकॉट पण असतं आणि टेरी ऊल पण असतं. मग टेरिकॉट म्हणजे टेरिलिन प्लस कॉटन, आणि टेरी ऊल म्हणजे टेरिलिन प्लस ऊल. कळालं? काय काय लक्षात ठेवा. टेरिलिन ज्याचं दुसरं नाव आहे डेक्रॉन. टेरिलिन साठी दोन रॉ मटेरियल आहे, इथिलीन ग्लायकॉल, टर्बथॅलिक ऍसिड. कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात झिंक ऍसिटेट किंवा अँटीमनी ट्रायऑक्साइड. कशी रिॲक्शन होते? कंडेन्सेशन, म्हणजे हा कंडेन्सेशन पॉलिमर आहे. त्यानंतर विचार केला यामध्ये इस्टर लिंकेज असतं, म्हणून याला पॉलिस्टर फायबर म्हणणार. आणि याचा यूज काय तर ते पण कळालं. हेल्मेट साठी जी फायबर ग्लास असते ती तयार करण्यासाठी. हे दोन शब्द लक्षात घ्या. टेरिकॉट म्हणजे टेरिलिन प्लस कॉटन, आणि टेरी ऊल म्हणजे टेरिलिन प्लस ऊल.
त्यानंतर नेक्स्ट पॉलिमर असणार आहे मित्रांनो बॅकेलाइट. आता हा जो बॅकेलाइट पॉलिमर आहे त्या बॅकेलाइट पॉलिमर साठी रॉ मटेरियल दोन असतात, एक असतं फिनॉल आणि एक असतं फॉर्मॅल्डिहाइड. सांगा दोन रॉ मटेरियल कोणते? फिनॉल प्लस फॉर्मॅल्डिहाइड. म्हणून याला फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर पण म्हणतात किंवा फॉर्मॅल्डिहाइडचं कॉमन IUPAC ने मिथेनॉल घेतलं तर याला फिनॉल मिथेनॉल पॉलिमर पण म्हणतात. मग बघा फिनॉल प्लस मिथेनॉल, मग मिथेनॉल म्हणजे माहिती ना आपल्याला CH2O किंवा त्याला तुम्ही असं लिहिता HC डबल बॉन्ड H, मग CH2O. मग ह्या पोझिशनचा H काढला, ह्या O ला अटॅच केला OH होईल, मग CH2OH. कोणत्या पोझिशनला? ऑर्थो पोझिशनला. इथं ऑर्थो आणि पॅरा पोझिशन, काहींच्या 3 पण पोझिशनला असे कंपाऊंड तयार होता. नंतर त्यापैकी ह्या कंपाऊंडचं आपण काय केलं? पॉलिमरायझेशन, अशी एक स्ट्रेट चेन तयार होते, त्याला म्हणायचं नोवोलॅक. काय तयार झाला मित्रांनो? नोवोलॅक तयार झाला. त्या नोवोलॅक मध्ये परत आपण काही ह्या टाईपचे मोनोमर ऍड केले, त्याचं क्रॉसलिंक पॉलिमर तयार होतं, जाळीदार स्ट्रक्चर तयार होतं. त्या जाळीदार स्ट्रक्चरला आपण बॅकेलाइट म्हणायचं. महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, बॅकेलाइट हा कोणत्या टाईपचा पॉलिमर आहे? क्रॉसलिंक पॉलिमर. त्यानंतर बॅकेलाइट तयार करण्यासाठी यूज केला जातो फिनॉल प्लस फॉर्मॅल्डिहाइड. त्यानंतर बॅकेलाइट जो येतं त्याचे युजेस दिले. इट इज यूज फॉर मेकिंग आर्टिकल्स लाईक टेलिफोन इन्स्ट्रुमेंट्स, देन किचन वेअर अँड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स. म्हणजे जे स्विच वगैरे तयार करण्यासाठी पण याचा यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज ॲज अ सबस्टिट्यूट टू ग्लास मटेरियल. याच्यावर पण क्वेश्चन विचारलाय. ग्लास मटेरियलला सबस्टिट्यूट म्हणून कोणता पॉलिमर यूज केला जातो? तर ग्लास मटेरियलला सबस्टिट्यूट म्हणून यूज केला जातो बॅकेलाइट. कोणत्या टाईपचा? बॅकेलाइट पॉलिमर. कळालं? क्रॉसलिंक टाईपचा आहे, ज्याचं दुसरं नाव फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर आहे आणि त्याचे हे युजेस. त्यानंतर नेक्स्ट पॉलिमर आहे बघा मेलॅमाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो मेलॅमाइनचं आहे. बेन्झीनचं जे स्ट्रक्चर आहे त्या बेन्झीनच्या स्ट्रक्चर मध्ये फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर 3 अल्टरनेट पोझिशनला काय लिहायचे? तुम्हाला नायट्रोजन लिहायचे. जसं इथं नायट्रोजन लिहिला, इथं नायट्रोजन लिहिला आणि बाकी उरलेले जे कार्बन आहे बघा अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लिहून घ्यायचा आणि इथं लिहायचे तुम्ही 3 NH2. याला म्हणणार आपण मेलॅमाइन. मग मेलॅमाइन प्लस फॉर्मॅल्डिहाइड. परत या जो NH2 आहे त्यातला H काढा, इथं लिहा CH2OH. मग बघा NaCH2OH, परत NaCH2OH, NaCH2OH. मग असे नंबर ऑफ मॉलिक्यूल आले, यातला OH शेजारच्याचा H2 निघून गेला. मग अशी इकडे एक रिंग अटॅच होईल, या बाजूला एक रिंग, ह्या बाजूला एक रिंग. मग असं नेटवर्क टाईप स्ट्रक्चर तयार होईल. हे स्ट्रक्चर वगैरे विचारले जात नाही म्हणून मी ते फास्ट सांगते. फक्त जनरल काय लक्षात घ्या, मोनोमर कोणता? मेलॅमाइन आणि फॉर्मॅल्डिहाइड. कोणती रिॲक्शन होते? कंडेन्सेशन रिॲक्शन. कोणत्या टाईपचं स्ट्रक्चर तयार होतं? क्रॉसलिंक पॉलिमर. बरोबर ना? इट इज यूज टू मेक टेबल टॉप्स लाईक फॉर्माइका अँड प्लास्टिक डिनर वेअर. ज्या प्लास्टिकच्या ज्या ताटल्या वगैरे असतात त्या तयार केल्या जातात. नंतर फॉर्माइका जे फर्निचर असतं त्याच्यावर जे फॉर्माइका असतं त्या तयार करण्यासाठी पण यूज केला जातो ह्या मेलॅमाइनचा. त्यानंतर नेक्स्ट पॉलिमर असणार आहे बघा नॅचरल पॉलिमर, नॅचरल रबर. तर नॅचरल रबर हा नॅचरल पॉलिमर आहे. ज्या रबर ट्रीज असतात त्या रबर ट्रीज पासून हे पॉलिमर भेटतात. बघा इट इज नॅचरल पॉलिमर ऑब्टेन फ्रॉम ट्रीज इन द फॉर्म ऑफ लॅटेक्स. लॅटेक्स म्हणजे काय? ते जे रबराचे झाड आहे त्याच्यात जो चिक असतो त्या चिकामध्ये हा पॉलिमर असतो, ज्याला तुम्ही लॅटेक्स म्हणता. त्या लॅटेक्स मध्ये हा नॅचरल पॉलिमर असतो. ऍक्च्युअल नॅचरल पॉलिमर हा पॉलिमर आहे, याचा अर्थ हा कोणत्या तरी मोनोमर पासून तयार झाला आहे. मग तुम्हाला हे एकदम महत्वाचा पॉइंट आहे, नॅचरल पॉलिमरचा मोनोमर कोणता? तर नॅचरल पॉलिमरचा मोनोमर आहे मित्रांनो आयसोप्रिनी. मग तुम्ही म्हणणार आयसोप्रिनी काय आहे? तर बघा मित्रांनो CH2 डबल बॉन्ड CH3 परत CH डबल बॉन्ड CH2, ज्याचं नाव 2 मिथिल
बघा 2 नंबरला मिथिल आहे 2 मिथिल 1,3 ब्युटाडाइन. सांगा काय नाव आहे नॅचरल रबरचा मोनोमर ज्याचं नाव आहे आयसोप्रिनी. त्या आयसोप्रिनीचं IUPAC नेम आहे 2 मिथिल 1,3 ब्युटाडाइन. त्याचं पॉलिमरायझेशन झालं असे आपल्याला स्ट्रेट चेन मध्ये ते अटॅच झालेले दिसतात, त्याला म्हणायचं पॉली आयसोप्रिनी. डबल बॉन्ड आहे, मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे सर इथं पण ऍडिशन रिॲक्शन होते. मग याचा अर्थ नॅचरल रबर हा पण कोणत्या टाईपचा पॉलिमर, ऍडिशन पॉलिमर. नॅचरल रबरचा मोनोमर कोणता, आयसोप्रिनी. त्या आयसोप्रिनीचा IUPAC नेम काय 2 मिथिल 1,3 ब्युटाडाइन. त्याचं हे स्ट्रक्चर वगैरे लक्षात ठेवायचं. बघा मित्रांनो जे नॅचरल रबर आहे ते एकदम सॉफ्ट असता, एकदम पटकन ब्रेक होता. मग असं होऊ नये त्याला थोडीशी हार्डनेस वगैरे यावं म्हणून तो जो नॅचरल रबर आहे त्या नॅचरल रबरला हीट दिल्या जाते कोणासोबत, सल्फर पावडर सोबत. आणि त्याची हार्डनेस त्याची टेन्साईल स्ट्रेंथ ही इम्प्रूव्ह केली जाते. त्या प्रोसेसला म्हणायचं आपण व्हल्कनायझेशन ऑफ रबर. काय म्हणणार त्या प्रोसेसला, व्हल्कनायझेशन ऑफ रबर. मग तुम्हाला विचारलं व्हॉट इज व्हल्कनायझेशन ऑफ रबर, काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, द प्रोसेस ऑफ हिटिंग ऑफ नॅचरल रबर विथ 3 to 10% सल्फर. सल्फर पावडर सोबत 100 to 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला हीट दिल्या जाते. कशासाठी, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ त्याची हार्डनेस ही ह्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी. या प्रोसेसला म्हणायचं व्हल्कनायझेशन ऑफ रबर. चार्ल्स गुडइयर या जो सायंटिस्ट आहे त्यांनी ही कन्सेप्ट मांडलेली आहे, कोणती, व्हल्कनायझेशन ऑफ रबर. त्यानंतर व्हल्कनायझेशन झाल्यानंतर अशामध्ये सल्फर क्रॉस लिंकने अटॅच होतो. मग हे सल्फर क्रॉस लिंक इन व्हल्कनाइज रबर हे स्ट्रक्चर दाखवलंय. त्यानंतर महत्वाचं लक्षात घ्या, रबर containing 3 to 10% sulfur is used for manufacture of tire. ज्या रबर मध्ये 3 ते 10% सल्फर असतं ते यूज केलं जातं टायर मॅन्युफॅक्चरिंग साठी. रबर containing 1 to 3% sulfur is used for rubber bands and rubber containing 40 to 45% sulfur is known as ebonite. हे महत्वाचं आहे. इबोनाइट कोणाला म्हणायचं, तर ज्या रबर मध्ये 40 ते 45% असतं सल्फर. द फॉर्मेशन ऑफ क्रॉस लिंक मेक्स रबर हार्ड. याचं क्रॉस लिंक तयार झाल्यामुळे रबर हार्ड होतं, टफ होतं, हाय इलास्टिक प्रॉपर्टी, लेस वॉटर ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी, हाय टेन्साईल स्ट्रेंथ. म्हणजे या प्रॉपर्टी त्याच्या इम्प्रूव्ह होता. काय मध्ये कोण जॉईन झालं तिथं, सल्फर. त्यानंतर काही सिंथेटिक रबर आहे बघा मित्रांनो. त्या सिंथेटिक रबरचे काही एक्झाम्पल आहे, जसं निओप्रिनी आहे, ब्युनायन, ब्युनायस, थायोकॉल, पॉलीसल्फाइड रबर. हे वेगवेगळे रबर आहे ज्यांना सिंथेटिक रबर म्हणणार. हे नाव लक्षात घ्या, कमीत कमी त्यातले हे 3 तरी लक्षात घ्या, निओप्रिनी, ब्युनायन, ब्युनायस. बघा मित्रांनो हा जो निओप्रिनी हा सिंथेटिक रबर आहे. फर्स्ट सिंथेटिक रबर जो तयार केला जातो मोनोमर, ज्या मोनोमरचं नाव आहे क्लोरोप्रिनी. जो आयसोप्रिनी होता सेम त्याच टाईपचा क्लोरोप्रिनी, फक्त तिथं CH3 होतं, इथं Cl आहे. म्हणून याचं नाव लिहिताना तुम्ही लिहिणार 2 क्लोरो 1,3 ब्युटाडाइन. काय नाव याचं, 2 क्लोरो 1,3 ब्युटाडाइन. यावर पण क्वेश्चन विचारलाय. याचं पॉलिमरायझेशन झालं, सेम ऍडिशन रिॲक्शन होते, मोनोमर एकमेकांना कंबाईन होता, तयार होतो निओप्रिनी. या निओप्रिनीचे युजेस दिले बघा. इट इज यूज फॉर मेकिंग होज पाईप्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसोलिन. ज्या गॅसच्या पाईपलाईन वगैरे असतात त्या तयार करण्यासाठी जे पाईप असतात ते पाईप तयार केले जातात निओप्रिनी पासून. आणि मेकिंग गॅसकिट पण तयार केले जातात. देन कन्व्हेनियर बेल्ट, देन गॅस्किट्स, इन्सुलेटर, केबलचे जे कव्हर असतात ते तयार केले जातात ह्या निओप्रिनी पासून. त्यानंतर नेक्स्ट ठेवा ब्युनायस. आता ब्युनायस हा जो पॉलिमर आहे त्याचं नाव आहे ब्युटिलेटेड किंवा 1,3 ब्युटाडाइन स्टायरीन रबर, SBR किंवा BSR असं शॉर्टकट मध्ये त्याला म्हटलं जातं. त्याच्यासाठी 2 रॉ मटेरियल आहे. एक हे 1,3 ब्युटाडाइन. बघा डाइन म्हणजे 2 डबल बॉन्ड, ब्यूट म्हणजे 4 कार्बन, डबल बॉन्ड 1 नंबर आणि 2 नंबर आणि 3 आणि
4 नंबर मध्ये, बरोबर ना. 1 नंबर आणि 3 नंबर मध्ये एक डबल बॉन्ड आहे, सॉरी 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये, आणि दुसरा डबल बॉन्ड 3 आणि 4 मध्ये, म्हणून याचं नाव 1,3 ब्युटाडाईन. आणि स्टायरीन म्हणजे काय मित्रांनो, तर बघा ही बेन्झीन रिंग, ज्या बेन्झीन रिंगचा आपण एक हायड्रोजन काढला आणि इथं असं लिहिलं CH डबल बॉन्ड CH2, म्हणजे इथिन, त्या इथिन मधला हायड्रोजन रिप्लेस करून फिनिल घेतला, तर याला म्हणायचं स्टायरीन. काय म्हणायचं त्याला, स्टायरीन. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. ब्युना एस तयार करताना ब्युटाडाईन घेतला जातो 75% आणि स्टायरीन घेतला जातो 25%, म्हणजे याचा जो रेशो आहे मित्रांनो 1:3 किंवा 3:1. ब्युटाडाईन टू स्टायरीन विचारला तर 3:1 आणि स्टायरीन टू ब्युटाडाईन विचारला 1:3. मग इथं सेम त्याच टाइपने ऍडिशन रिॲक्शन होते, म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, हा ब्रेक होतो, मग इथं डबल बॉन्ड तयार होतो आणि मग हा कार्बन या पुढच्या कार्बनला जॉईन होत चालतो. ऍडिशन पॉलिमर हा पण. आणि कशासाठी यूज केला जातो, मेकिंग इनर ट्यूब ऑफ टायर, देन बबल गम्स, जे ट्यूब वगैरे असतात टायर मधले ते तयार करण्यासाठी यूज केला जातो ब्युना एसचा. त्यानंतर ब्युना एस आहे तसं ब्युना एन पण आहे बघा मित्रांनो. मग ब्युना एन मध्ये 1,3 ब्युटाडाईन आणि ऍक्रिलोनायट्राइल असतं. काय असतं त्यामध्ये, 1,3 ब्युटाडाईन आणि ऍक्रिलोनायट्राइल. क्लिअर. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे बघा आता चॅप्टर मध्ये एकदम महत्वाचा. तर आपण जे क्लासिफिकेशन बघत होतो त्या क्लासिफिकेशन नुसार शेवटचं क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग अपॉन डिग्रेडेबिलिटी. म्हणजे बघा आपण एखादं जे लाकूड वगैरे ते जर आपण जमिनीत ठेवलं जास्त वेळ तर ते आपोआप डिग्रेडेशन होतं, मातीत मिक्स होतं. पण आपण बघतो ज्या प्लास्टिकच्या बॉटल आहे, प्लास्टिकच्या बॅग्स आहे, कॅरी बॅग आहे, ते किती जरी दिवस मातीत राहिल्या तर त्याचं डिग्रेडेशन वगैरे होणार नाही, म्हणजे ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. मग असे आतापर्यंत आपण जेवढे काही पॉलिमर बघितले, नायलॉन असेल, पॉलिथिन असेल, पॉलिव्हिनाइल क्लोराईड असेल, पॉलिॲक्रिलोनायट्राइल असेल, टेरिलिन असेल, हे सगळे पॉलिमर कोणत्या टाईपचे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे ते जमिनीत जशाच तसे राहतात कितीतरी वर्ष. मग अशा टाईपच्या पॉलिमरचा जास्त यूज झाल्यामुळं काय होतं, तर इन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन वगैरे वाढतं. म्हणून सायंटिस्टने असा विचार केला आपल्याला याला काहीतरी ऑप्शन शोधावं लागेल. मग ऑप्शन शोधण्यासाठी त्यांनी काही पॉलिमर तयार केले, ज्या पॉलिमरचं पर्टिक्युलर वेळेनंतर म्हणजे काही दिवसानंतर इन्व्हायरमेंट मधले मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांचं डिग्रेडेशन करतात. मग त्या टाईपच्या पॉलिमरला म्हणायचं बायोडिग्रेडेबल पॉलिमर. ज्या पॉलिमरचं काय होतं, इन्व्हायरमेंट मधले मायक्रो ऑर्गॅनिझम डिग्रेडेशन करू शकतात, त्या टाईपच्या पॉलिमरला म्हणायचं आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आणि ज्यांचं डिग्रेडेशन होऊ शकत नाही त्यांना नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल बघितले सगळे ते नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर होते. आता आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे काही एक्झाम्पल घेतोय, ज्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे बघा PHBV, लॉंग फॉर्म आहे त्याचा, पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरेट. को म्हणजे कंबाईन होतो बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट. म्हणजे याचे दोन रॉ मटेरियल आहे, एक बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड आणि एक बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. आता ब्युटेरिक ऍसिड ज्यामध्ये 4 कार्बन आहे, या कार्बॉक्सिलिक ग्रुपच्या शेजारच्या कार्बनला अल्फा म्हणतात, त्याच्या शेजारच्याला बीटा, बीटा कार्बनला OH. हा ब्युटेरिक ऍसिड आहे 4 कार्बन मुळे आणि बीटा कार्बनला OH म्हणून बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. आता व्हॅलेरिक म्हणजे 5 कार्बन. बघा 1 2 3 4 5 कार्बन असलेला हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, याला अल्फा कार्बन म्हणणार, याला बीटा कार्बन, मग बीटा कार्बनला OH आहे म्हणून याचं नाव बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. मग आता एकात OH एकात COOH, मग आपल्याला माहिती आहे इस्टर तयार होईल, यातला H निघून जाईल आणि यातला OH निघून जाईल, परत यातला H निघल त्यातला OH निघल, मग H निघाला म्हणजे OCH CH3 CH2, यातला OH निघाला म्हणजे C डबल बॉन्ड O, परत यातला हा O, परत हा CH CH2 CH3 CH2 C डबल बॉन्ड O, असा पॉलिमर तयार होईल, त्याला म्हणणार आपण PHBV.
बघा मित्रांनो, हा जो PHBV हा जो पॉलिमर आहे त्याच्यामध्ये पण कोणतं लिंकेज आहे, इस्टर लिंकेज. कोणतं, इस्टर लिंकेज, म्हणून याला पॉलिइस्टर म्हणणार. याला पण काय म्हणणार तुम्ही, पॉलिइस्टर. PHBV पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटीरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट. त्यानंतर आणखी एक पॉलिमर आहे बघा बायोडिग्रेडेबल मध्ये, नायलॉन 2 नायलॉन 6 किंवा याला नायलॉन 2,6 म्हणणार. मग हा नायलॉन 2,6 तयार करण्यासाठी दोन रॉ मटेरियल आहे, एक ग्लायसिन. काल घेतलं होतं आपण ग्लायसिन बायोमॉलिक्यूल मध्ये. ग्लायसिन हा अमायनो ऍसिड आहे, कोणत्या टाईपचा, कमेंट करून सांगा मला. ग्लायसिन हा कोणत्या टाईपचा अमायनो ऍसिड आहे, पटकन. ग्लायसिन हा एक महत्वाचा अमायनो ऍसिड आहे. त्याची एक प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे, ते बाकी कोणतेच अमायनो ऍसिड त्याच्यासारखी प्रॉपर्टी दाखवत नाही. कालचं परवाचं लेक्चर बघितलं असेल तर आठवायला पाहिजे. ग्लायसिन पटकन कमेंट करून सांगा, ग्लायसिन हा कोणत्या टाईपचा अमायनो ऍसिड आहे. हिंट पण देतो, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. पटकन. नेमकं तुम्हाला येत नाहीये का शेवट जरा कमेंट करायला जीवार करताय. ग्लायसिन हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. ऋतुजाने बरोबर सांगितलं होतं, न्यूट्रल अमायनो ऍसिड, ते बरोबर आहे. नॉन इसेन्शियल आहे न्यूट्रल अमायनो ऍसिड. सार्थक कवडे, मी तुम्हाला ऑप्टिकली ऍक्टिव्ह किंवा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असं विचारलं, त्यातलं सांगा, कारण ती महत्वाची प्रॉपर्टी. तर बघा ग्लायसिन मध्ये हा जो कार्बन आहे त्याला दोन सेम हायड्रोजन अटॅच आहे, याचा अर्थ याच्यात असिमेट्रिक कार्बन नाहीये, म्हणजे हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. तर बघा हा जो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह ग्लायसिन आहे आणि दुसरा ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये बघितलं आपण, जो कॅप्रोइक ऍसिड आहे, कॅप्रोइक ऍसिड म्हणजे 6 कार्बन असलेला कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे CH3CH2 4 टाइम्स COOH. हा कॅप्रोइक ऍसिड, त्यातला हा ओमेगा कार्बन आहे, यातला हायड्रोजन काढून जर NH2 घेतला तर याला ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. मग बघा एक यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, अमायनो ग्रुप आहे, इथं पण कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, अमायनो ग्रुप आहे. मग आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे सर यातला OH आणि यातला H, असा H2 काढून टाकतो. कोणतं लिंकेज होईल इथं, पेप्टाइड लिंकेज. पण आता पॉलिमर आहे मग त्याला अमाइड लिंकेज म्हणतो. मग असा हा फायबर तयार होईल ज्याला नायलॉन 2,6 म्हणणार. सांगा नायलॉन 2,6 असं का बरं नाव पडलंय. हा पॉलीअमाइड फायबर आहे, बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे, कंडेन्सेशन रिॲक्शन होते म्हणून हा कंडेन्सेशन पॉलिमर आहे. मला तुम्ही सांगायचं फक्त याचं नाव 2,6 असं का बरं पडलं, नायलॉन 2,6 असं का बरं म्हणतो याला आपण. पटपट कमेंट करा, एका सेकंदात. आपल्याला चॅप्टर संपवायचा आहे आणि क्वेश्चन कडे जायचंय. शेवटच्या पॉइंट वर आलोय आपण चॅप्टरच्या. आता सांगा नायलॉन 2,6 असं का बरं नाव पडलं याला. इतका अवघड नाही क्वेश्चन विचारला मी. करा पटपट कमेंट करा आणि सांगा मला नायलॉन 2,6 असं नाव का बरं पडलंय. सिद्धीने सांगितलंय, बाकी पटपट सांगा मला नायलॉन 2,6 असं नाव का बरं पडलंय. एक जण आन्सर देते, बाकी आन्सर द्यायला तयार नाही. याचा अर्थ कळत नाहीये. सोप्यावरून मार्क कमी करू नका मित्रांनो, एकदम सोपे चॅप्टर आहे. तर नायलॉन तयार करण्यासाठी, हा नायलॉन तयार करण्यासाठी दोन रॉ मटेरियल आहे मित्रांनो. एक ग्लायसिन, ज्या ग्लायसिनचा विचार केला 2 कार्बन, आणि दुसरं रॉ मटेरियल आहे ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड, त्यामध्ये हे 5 आणि एक 6 कार्बन आहे. ग्लायसिन मध्ये 2,
आणि ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड मध्ये 6, म्हणून याचं नाव पडलं नायलॉन 2,6. कळालं? तर असे 2 एक्झाम्पल लक्षात घ्यायचे तुम्ही, PHBV आणि नायलॉन 2,6 जे कोणत्या टाईपचे पॉलिमर आहे मित्रांनो, तर हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर. त्यानंतर आता इथे एक चार्ट आहे, ज्या चार्ट मध्ये काही पॉलिमर, त्याचे मोनोमर, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचे ऍप्लिकेशन दिले. तर बघा, पहिला जो पॉलिमर आहे त्याला पर्सपेक्स किंवा ॲक्रेलिक ग्लास म्हणता. हे दोन्ही नाव एक या, पर्सपेक्स किंवा ॲक्रेलिक ग्लास. ज्या ॲक्रेलिक ग्लास मध्ये जो मोनोमर आहे मिथिल मिथा ॲक्रिलेट, काय म्हणतात त्याला, मिथिल मिथा ॲक्रिलेट, म्हणजे असा डबल बॉन्ड, हा C इथं CH3, इथं COOCH3. मग याचं हे स्ट्रक्चर दाखवलं बघा. मग हा RC डबल बॉन्ड OR असं लक्षात ठेवा. सगळे स्ट्रक्चर वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, याचा अर्थ याच्यात ईस्टर लिंकेज. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला, पर्सपेक्स हा जो पॉलिमर आहे किंवा ॲक्रेलिक ग्लास हा जो पॉलिमर आहे त्याचा मोनोमर कोणता, मिथिल मिथा ॲक्रिलेट. कोणत्या टाईपचं लिंकेज यामध्ये, ईस्टर. आणि याचे युजेस बघा, हा पर्सपेक्स किंवा ॲक्रेलिक ग्लास कुठे यूज केला जातो, लेन्सेस, पेंट, सिक्युरिटी बॅरियर, LCD स्क्रीन. हा महत्वाचा, याच्यावर क्वेश्चन विचारलाय. LCD स्क्रीन तयार करण्यासाठी कोणता पॉलिमर यूज केला जातो, तर पर्सपेक्स और ॲक्रेलिक ग्लास. दुसरा दिला ब्युनायन, सांगितलं होतं मी तुम्हाला, 1,3-ब्युटाडाइन आणि ॲक्रिलो नायट्राइल, ज्याचं यूज आहे ॲडेझिव्ह, देन रबर बेल्ट, शू सोल्स, हे जे काही शू सोल्स असतात, म्हणजे बुटाला खालच्या बाजूचा जो सोल असतो त्यासाठी यूज केला जातो. यावर पण क्वेश्चन विचारलाय. मी क्वेश्चनच सांगतोय डायरेक्ट. LCD स्क्रीनचा क्वेश्चन विचारलाय, या शू सोलचा क्वेश्चन विचारलाय. शू सोल तयार करण्यासाठी यूज केला जातो ब्युनायन. देन PVC, पॉलिव्हिनाइल क्लोराइड, ज्याचा मोनोमर आहे व्हिनाइल क्लोराइड. कशासाठी, वॉटर पाईप साठी. याच्यावर पण क्वेश्चन विचारलाय. हे डायरेक्ट क्वेश्चनच लक्षात द्या. वॉटर पाईप तयार केला जातो कोणत्या पॉलिमरचा यूज करून, तर PVC, रेनकोट, फ्लोरिंग. त्यानंतर दुसरा आहे युरिया फॉर्मॅल्डेहाइड रेझिन. 2 मोनोमर आहे, एक युरिया आणि एक फॉर्मॅल्डेहाइड. माहिती आहे ना, युरियाचा फॉर्म्युला आपल्याला NH2CO NH2 आणि फॉर्मॅल्डेहाइडचा पण माहिती आपल्याला HC डबल बॉन्ड H. कशासाठी, अनब्रेकेबल, डिनर वेअर, डेकोरेटिव्ह ल्युमिनेट्स, म्हणजे ज्या डेकोरेटिव्ह वस्तू असतात प्लास्टिकच्या त्या तयार करण्यासाठी यूज केले जातात. पॉलीॲक्रिल अमाइड, ज्याचा मोनोमर आहे ॲक्रिल अमाइड. कशासाठी, तर पॉलीॲक्रिल अमाइड जेल यूज इन इलेक्ट्रोफोरेसिस. 11वीचा पार्ट आहे इलेक्ट्रोफोरेसिस, जे आपण कोलायडल सोल्युशन घेतले होते त्यांची प्रॉपर्टी, बरोबर ना, त्यामध्ये जेल म्हणून यूज केला जातो हा पॉलीॲक्रिल अमाइड. त्यानंतर ग्लिप्टल, बघा ग्लिप्टल, ज्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ऍसिड यूज केले जातात, जे पेंट आणि लॅकर्स म्हणून यूज केले जातात, म्हणजे जे काही कलरिंग मटेरियल वगैरे त्यामध्ये यूज केले जातात. त्यानंतर पॉलीकार्बोनेट, ज्याच्यामध्ये बिसफिनॉल अँड फॉस्जिन, बरोबर ना, काय यूज केलं जातं, बिसफिनॉल अँड फॉस्जिन. कशामध्ये यूज केले जातं, हे इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर, फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनर. आता यावर नाही एवढे क्वेश्चन विचारलेले म्हणून मी हे पटपट सांगितलं. जे क्वेश्चन विचारले तिथं पण मी तुम्हाला डायरेक्ट तिथं सांगितलं, इथं हे एवढे पार्ट आपल्याला पाठ करायचे, यावर ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहे. त्यानंतर थर्मोकॉल, हा पण एक महत्वाचा, यावर पण क्वेश्चन विचारले आहे. थर्मोकॉल जो असतो मित्रांनो, त्या थर्मोकॉल मध्ये पॉलिस्टायरीन असतं. ऍक्च्युअल स्टायरीन म्हणजे काय तर सांगितलं मी तुम्हाला, ही बेन्झीन रिंग, ज्या बेन्झीन रिंगला काय अटॅच केला तुम्ही, CH डबल बॉन्ड CH2, याला स्टायरीन म्हणता. मग असे नंबर ऑफ स्टायरीन मॉलिक्यूल जर आपण कंबाईन केले, असे एक पॉलिस्टायरीन म्हणजे ऍडिशन टाईपचा पॉलिमर तयार होईल. तुम्ही म्हणा कसा तयार होतो सांगा स्ट्रक्चर सर आम्हाला. तर बघा, इथं हा CH, नंतर हा CH2 डबल बॉन्ड निघून जाईल, नंतर परत हा CH, इथं ॲरोमॅटिक रिंग, त्यानंतर परत सिंगल बॉन्ड CH2, परत असे नंबर ऑफ मोनोमर कनेक्ट होतील.
हा जो पॉलिमर आहे त्याला म्हणणार आपण पॉलिस्टायरीन, आणि त्याच पॉलिस्टायरीनचं नाव आहे थर्मोकॉल. माझ्या मते थर्मोकॉल सगळ्यांना माहिती आहे. मग त्या थर्मोकॉलचं नाव लक्षात घ्या तुम्ही फक्त. कोणता? पॉलिस्टायरीन. कसा आहे हा? नॉन बायोडिग्रेडेबल आहे. नॉन बायोडिग्रेडेबल याचा अर्थ कळतो ना? काय म्हणता वा? कॅन बी लीच व्हेन हिटेड, म्हणजे हिट जर केली तर तो असा वितळतो, वितळल्यानंतर त्याच्यामुळे पोल्युशन वगैरे होतं, म्हणून त्याच्यावर बॅन केले. कोणावर? तर या थर्मोकॉल वरती. तर असे हे वेगवेगळे पॉलिमर आणि त्या पॉलिमरचे युजेस वगैरे आपण बघितले. तर इथपर्यंत चॅप्टरची रिव्हिजन आपण कंप्लीट केली आहे. आता आपण त्या रिलेटेड क्वेश्चन घेऊया. आता सगळे ऍक्टिव्ह व्हा पटकन. थेरॉटिकल पार्टला जरा इनऍक्टिव्ह झाले होते. आता आपण क्वेश्चनचा पार्ट बघतोय. ऍक्टिव्ह व्हा. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय, मला पटकन त्याचा आन्सर सांगा. चला पटपट, आता तुमच्या समोर क्वेश्चन दिसतोय, मला आन्सर सांगायचंय. आयडेंटिफाय ब्रांच चेन पॉलिमर फ्रॉम फॉलोइंग. बघा 21, 22, 23, 24 सलग 4 वर्ष विचारलेला हा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये सांगता ते तुम्हाला विचारता ब्रांच चेन पॉलिमर कोणता आहे. समीक्षा मोरे आन्सर सांगताय, ईश्वरी बडेकर आन्सर सांगताय, सार्थक कवडे परत आन्सर सांगितलंय, ऋतुजा भुजाडेने पण आन्सर सांगितलंय. हा, याचा अर्थ आता आपला अभ्यास भरपूर आहे सर आम्ही, त्यामुळे क्वेश्चन साठी तयार असतो. क्वेश्चन साठी आम्ही पटपट सांगतो. तर बघा पहिलं ऑप्शन दिलं लो डेन्सिटी पॉलिथिन, LDPE. बघा लो डेन्सिटी पॉलिथिन हा ब्रांच पॉलिमर आहे. PVC हा लिनियर आहे. हाय डेन्सिटी पॉलिथिन हा पण लिनियर आहे. बॅकेलाइट हा माहिती आपल्याला क्रॉसलिंक पॉलिमर आहे, बरोबर ना. ब्रांच पॉलिमर कोणता? LDPE. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर, आयडेंटिफाय थर्मोप्लास्टिक पॉलिमर फ्रॉम फॉलोइंग. बघा हा 2024 आणि 2020 ला विचारलेला क्वेश्चन आहे. थर्मोप्लास्टिक पॉलिमर कोणता आहे असं आपल्याला विचारलंय. इलॅस्टोमर, थर्मोप्लास्टिक, नंतर फायबर आणि थर्मोसेटिंग पॉलिमर असे आपण एक्झाम्पल घेतले. तर यातला तुम्हाला विचारलंय त्यांनी थर्मोप्लास्टिक पॉलिमर कोणता. आता आपण कधी असं बसल्या बसल्या प्लास्टिक जाळतो, प्लास्टिक जाळल्यानंतर सॉफ्ट होतं, परत कूल झाल्यानंतर हार्ड होतं, यावरून आपल्याला अंदाज आला पाहिजे. तर बघा मित्रांनो, थर्मोप्लास्टिक पॉलिमर कोणता आहे? तर पॉलिथिन. कोणता? पॉलिथिन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच फ्रॉम फॉलोइंग इज सेमी सिंथेटिक पॉलिमर. हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. सांगा सेमी सिंथेटिक म्हणजे काय? जे पॉलिमर कोणापासून तयार होतात? तर तुम्ही सांगणार नॅचरल सोर्स प्लस केमिकल. सांगा कोणापासून तयार होतात? नॅचरल सोर्स प्लस केमिकल पासून तयार होतात, त्याला सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणणार. विस्कॉस रेयॉन, ऍसिटेट रेयॉन असं काही एक्झाम्पल होतं ना, सेल्युलोज नायट्रेट. आता डेक्रॉन म्हणजे टेरिलिन आहे, हा सिंथेटिक आहे. नायलॉन 6 पण सिंथेटिक आहे. वूल हा नॅचरल आहे आणि सेल्युलोज नायट्रेट हा सेमी सिंथेटिक आहे, किंवा त्याला तुम्ही रिजनरेटेड पॉलिमर म्हणणार. काय म्हणणार त्याला? रिजनरेटेड पॉलिमर. क्लिअर? म्हणजे याचं डी ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर व्हॉट टाइप ऑफ पॉलिमर्स आर यूज टू प्रिपेअर नॉन इनफ्लेमेबल फोटोग्राफिक फिल्म्स. काय म्हणतात ते? फोटोग्राफिक फिल्म तयार करण्यासाठी कोणता पॉलिमर यूज केला जातो असं आपल्याला विचारलंय. आता प्लांट पॉलिमर तर नाही यूज केला जाणार, ॲनिमल पण नाही यूज केला जाणार यामध्ये. तर लक्षात घ्या मित्रांनो, नॉन इनफ्लेमेबल फोटोग्राफिक फिल्म्स तयार करण्यासाठी यूज केले जातात सेमी सिंथेटिक पॉलिमर. जे रिजनरेटेड पॉलिमर म्हणतो त्यांना आपण ते. याचं बी ऑप्शन करेक्ट आहे. अंकिता मोरे करेक्ट सांगितलंय. कोणतं? बी ऑप्शन. व्हॉट टाइप ऑफ पॉलिमर्स? द क्युप्रा अमोनियम रेयॉन. आला आता पटकन सांगा. क्युप्रा अमोनियम रेयॉन हा कोणत्या टाईपचा? ऍसिटेट रेयॉन, विस्कॉस रेयॉन असं नाव आलं का पटकन आपल्याला आठवलं पाहिजे. सांगा कोणत्या टाईपचा आहे हा? क्युप्रा अमोनियम रेयॉन आलं पाहिजे पटकन.
रेयॉन, विस्कॉस रेयॉन असं नाव आलं तर सांगितलं ना तुम्हाला. सेल्युलोज नायट्रेट. वेदांत सदावर्ते बरोबर सांगताय. सिद्धी कुदळे, अंकिता मोरे करेक्ट सांगितलंय. हे कोणता पॉलिमर आहे मित्रांनो? सेमी सिंथेटिक पॉलिमर. त्यानंतर नेक्स्ट, आयडेंटिफाय लिनियर पॉलिमर फ्रॉम फॉलोइंग. आता आपल्याला यातला लिनियर पॉलिमर ओळखायचा आहे. 2023 2024 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे तुमच्या समोर. आन्सर एका सेकंदात तुम्हाला येणार आहे. आन्सर एका सेकंदात येणार आहे मला माहिती. सांगा यातला लिनियर पॉलिमर कोणता? सिद्धीने बरोबर सांगितलंय. ऋतुजा भुजाडे बरोबर सांगताय. सांगा लिनियर पॉलिमर कोणता? तर पहिल्याच ऑप्शन मध्ये दिलं त्यांनी हाय डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे HDPE आणि HDPE हाच लिनियर पॉलिमर आहे. कारण LDPE हा ब्रांच आहे. मेलॅमाइन, बॅकेलाइट हे दोघं क्रॉस आहे. बरोबर ना. हे दोघं कोणते आहे तर क्रॉस लिंक पॉलिमर. आणि LDPE हा कोणता आहे तर हा कोणता आहे मित्रांनो? तर हा ब्रांच पॉलिमर आहे. म्हणजे याचं ऑप्शन ए करेक्ट आहे. नेक्स्ट पटकन, विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज होमोपॉलिमर. सांगा होमोपॉलिमर कोणता आहे? म्हणजे ज्यामध्ये आपण जर विचारलं सेम टाईपचं रॉ मटेरियल यूज केल्या जाईल किंवा मोनोमर हा सेम यूज केला जाईल. आलं पाहिजे. आता ब्युनायन ज्यामध्ये 2 वेगवेगळे मटेरियल यूज केल्या जातात. 1,3-ब्युटाडाइन आणि ॲक्रिलोनाइट्राइल. ब्युनायस मध्ये पण 2 वेगवेगळे यूज केले जातात. 1,3-ब्युटाडाइन आणि स्टायरीन. PHBV मध्ये पण 2 यूज केले जातात. बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड, बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. तसं नायलॉन 6 मित्रांनो. ज्या नायलॉन 6 मध्ये एकच रॉ मटेरियल आहे एप्सलॉन कॅप्रोलॅक्टम. म्हणून नायलॉन 6 हा होमोपॉलिमर येईल. कोणता? होमोपॉलिमर. डी ऑप्शन करेक्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलंय. नेक्स्ट सांगा आयडेंटिफाय द सोर्स ऑफ लिनेन फ्रॉम फॉलोइंग. काय विचारलं त्यांनी आता? लिनेन हा जो पॉलिमर आहे त्याचा सोर्स विचारलाय. लिनेन कंपनीचे शर्ट वगैरे असतात, लायनेन म्हणता त्याला किंवा लिनेन म्हणता. मग हे जे लिनेन आहे त्याचा सोर्स विचारलाय. आता ऍक्च्युअल लिनेन हा वनस्पती आहे. म्हणजे हा एक प्लांट पॉलिमर आहे. पण तो कॉटन नाहीये, रबर नाहीये, केन नाहीये, तर तो फ्लॅक्स. कशाचा आहे तर फ्लॅक्स. ए ऑप्शन करेक्ट आहे. हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन होता. क्लिअर. वेदांगने बी ऑप्शन सांगितलं होतं. बी नाहीये. ए ऑप्शन करेक्ट आहे. कॉटन पासून नाहीये. लिनेन वेगळं, कॉटन वेगळं. क्लिअर. नेक्स्ट, विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज क्लासिफाईड ॲज फायबर. आलं पाहिजे. आता यात खाली दिलेल्यापैकी कोणता पॉलिमर हा फायबर टाईपचा आहे? तर माझ्या मते चॅप्टर मध्ये आपण 2च फायबर बघितले. एक पॉलीअमाइड फायबर आणि एक पॉलिएस्टर फायबर. बरोबर का? सांगा मग आन्सर. पटापट सांगताय. आता बरेच विद्यार्थी पटपट सांगताय. पॉलिएस्टर हा जो फायबर असणार आहे. बरोबर. हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि तुम्हाला विचारलं पॉलिएस्टरचं एखादं एक्झाम्पल सांगा तर मग सांगता आलं पाहिजे सर टेरिलिन हे एक्झाम्पल आहे पॉलिएस्टरचं. नंतर PHBV हे पण एक्झाम्पल आहे पॉलिएस्टरचं. नंतर आता आपण तो पर्स्पेक्स नंतरच्या चार्ट मध्ये बघितला ना पॉलीॲक्रिल अमाइड, तो जो आहे तो पण पॉलिएस्टर फायबर आहे. ए ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट, which from following polymer is obtained by condensation polymerization method. खाली दिलेल्यापैकी कोणता पॉलिमर हा कंडेन्सेशन टाइपने तयार होईल असं आपल्याला विचारलंय. पटपट आन्सर द्या. कंडेन्सेशन ज्याला दुसरं नाव आहे स्टेप ग्रोथ पॉलिमर. सांगा कोणता पॉलिमर हा कंडेन्सेशन टाइपने तयार होईल? पॉलिथिन तर नाही होणार कारण पॉलिथिन मध्ये ऍडिशन रिॲक्शन होते. पॉलीॲक्रिलोनाइट्राइल पॅन यात पण ऍडिशन होते. टेफ्लॉन पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन म्हणता तुम्ही, तिथं पण ऍडिशन होते. राहिला नायलॉन 6 जिथं काय होते मित्रांनो? कोणती रिॲक्शन? कंडेन्सेशन रिॲक्शन होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलंय बी ऑप्शन. हा 2025 CET मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट,
विच फ्रॉम फॉलोइंग इज थर्मोसेटिंग पॉलिमर. आता कुठेतरी थर्मोप्लास्टिक विचारलं होतं, आता आपल्याला थर्मोसेटिंग पॉलिमर विचारलं. थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे कोणता, तर जो पॉलिमरला हीट दिल्यानंतर त्याचा शेप परमनंट चेंज होतो त्याला थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणतात. त्याचे एक्झाम्पल बॅकेलाइट, मेलॅमाइन, युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर अशा घेतले. सांगा आन्सर. पाठ करावं लागेल, पण पाठ केलं तरच येणार आहे. युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर हा थर्मोसेटिंग. बघा 3 वर्ष सलग रिपीट झालेला आहे क्वेश्चन 2023, 24, 2025. नेक्स्ट, आयडेंटिफाय क्रॉस लिंक पॉलिमर फ्रॉम फॉलोइंग. पटपट आता क्रॉस लिंकचे एक्झाम्पल विचारले. सांगा हाय डेन्सिटी पॉलिथिन. सांगा हाय डेन्सिटी पॉलिथिन हा लिनियर आहे. लो डेन्सिटी पॉलिथिन हा ब्रांच आहे, बरोबर का. मेलॅमाइन. सांगा मेलॅमाइन हा कसा आहे तर क्रॉस लिंक आहे. मेलॅमाइन, बॅकेलाइट हे सगळे काय तर क्रॉस लिंक पॉलिमर. सी ऑप्शन करेक्ट आहे. नूतन माले, ऋतुजा बुजाडे करेक्ट सांगितलंय. विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज क्लासिफाईड ॲज इलॅस्टोमर. बघा 22, 23, 24, 25 किती वर्ष रिपीट झाला, सलग 4 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 22, 23, 24, 25. सांगा काय म्हणतात ते आता. विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज क्लासिफाईड ॲज इलॅस्टोमर. सांगा मित्रांनो, इलॅस्टोमर म्हणजे रबर. मग यात रबरचं एक्झाम्पल कोणतं आहे. पटकन. सिद्धीने बरोबर सांगितलंय. सार्थक कवडे बरोबर सांगितलंय. सांगा रबर म्हणजे त्यात नॅचरल रबर येतं, ब्युना यन येतो, ब्युना यस येतो, निओप्रिनी येतं, म्हणजे हा ब्युना यस. डी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय को पॉलिमर फ्रॉम फॉलोइंग. आता विचारलं त्यांनी आपल्याला यातला को पॉलिमर कोणता. बघा टेफ्लॉन मध्ये तर सगळे सेम असतात, पॉलिथिन मध्ये पण सगळे इथिलीन असतात, नायलॉन 6 मध्ये पण एप्सलॉन कॅप्रोलॅक्टम असतात, टेफ्लॉन मध्ये टेट्राफ्लोरोइथिलीन असता. फक्त जो ब्युनायन आहे, ब्युनायन मध्ये 1,3 ब्युटाडाइन काय असतं, 1,3 ब्युटाडाइन आणि ॲक्रिलोनाइट्राइल असतं, बरोबर का. म्हणून हा को पॉलिमर येईल कोणता तर ब्युनायन. 2023 आणि 2025 असा 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे. याचं ऑप्शन सी. क्लिअर. आनंद उगले बरोबर सांगितलं या क्वेश्चनचा आन्सर. विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज ऑब्टेन बाय रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन मेथड. बघा 22, 24, 25 आणि पूर्ण सिलेबस मध्ये आपल्याला एक रिंग ओपनिंग पॉलिमर एकच आलं पाहिजे. याचा आन्सर आलंच पाहिजे सगळ्यांना. रिंग ओपनिंग पॉलिमर पूर्ण सिलेबस मध्ये आपल्याला एकच आहे. कोणता, त्याचं नाव जर कळालं तर आन्सर येऊन जाईल. त्याचं पटकन आलं पाहिजे. सिद्धीने बरोबर सांगितलं, ईश्वरीने पण बरोबर सांगितलंय, सार्थक कवडेने पण बरोबर सांगितलंय. रिंग ओपनिंग पॉलिमर एकच आहे मित्रांनो आपल्याकडे. कोणता, नायलॉन 6. कोणता, नायलॉन 6. विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर कंटेन इस्टर लिंकेज. पटकन सांगा खाली दिलेल्यापैकी कोणत्या कंपाऊंड मध्ये इस्टर लिंकेज आहे. सांगा पीव्हीसी मध्ये आहे का, नाही. ब्युनायन मध्ये पण नाहीये, थर्मोकॉल मध्ये पण नाही. थर्मोकॉल ज्याला पॉलिस्टायरीन म्हणतात ते पण नाही येणार, ब्युनायन नाही येणार, नंतर पीव्हीसी पण नाही येणार. पर्सपेक्स जे पहिलं घेतलं होतं आपण त्या चार्ट मध्ये, पर्सपेक्स किंवा त्याला पॉलिॲक्रिल अमाइड म्हणता, त्यामध्ये इस्टर लिंकेज असणार आहे. म्हणजे या क्वेश्चन साठी ऑप्शन करेक्ट आहे. हा 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्या बोर्डच्या ज्या नोट्स आहे त्या नोट्स मध्ये शेवटचा चार्ट दिलाय मित्रांनो, त्याच्यावर पण खूप क्वेश्चन विचारलेले, त्यामुळे तो पाठ करा. विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज स्ट्रेट चेन पॉलिमर. स्ट्रेट चेन म्हणजे लिनियर पॉलिमर ओळखायचा आहे. हा 2022, 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे आणि त्याचा आन्सर पण एकदम सोपं आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं पण आहे त्याचा आन्सर.
सांगा कोणता लिनियर पॉलिमर, स्ट्रेट चेन पॉलिमर विचारला, स्ट्रेट चेन पॉलिमर यापैकी कोणता मित्रांनो, तर PVC. कोणता? PVC, कारण की हा ब्रांच आहे, हे दोघं क्रॉस आहे. नेक्स्ट, which among the following polymers is prepared by using Ziegler-Natta catalyst? 19, 20, 24 3 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे, ज्याचं पण आन्सर तुम्हाला येऊन जाईल. पटकन टाइप करा, पटपट टाइप करा. सिद्धीने बरोबर सांगितलं, याचं पण आन्सर ऋतुजा बुजाडे पण बरोबर सांगताय. पटपट सांगा. HDPE हा जो पॉलिमर आहे तो तयार करण्यासाठी यूज केला जातो झिग्लर-नटा कॅटॅलिस्ट. काय यूज केला जातो? झिग्लर-नटा कॅटॅलिस्ट. म्हणजे याचा अर्थ ह्या क्वेश्चन साठी ए ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट, which among the following monomer is used to prepare PVC? कोणता पॉलिमर म्हणतात ते? आता PVC हा जो पॉलिमर आहे तो तयार करण्यासाठी कोणता मोनोमर यूज केला जातो? एकदम सोपा आहे हा क्वेश्चन पण. PVC ज्याला तुम्ही म्हणता पॉलीव्हिनाइल क्लोराइड. काय म्हणता मित्रांनो? पॉलीव्हिनाइल क्लोराइड. आणि पॉलीव्हिनाइल क्लोराइड ज्याचा मोनोमर पण माहिती आपल्याला. पॉली शब्द काढून टाका, पॉली काढला तर व्हिनाइल क्लोराइड. आणि व्हिनाइल क्लोराइडचं स्ट्रक्चर पण माहिती आपल्याला, CH2 डबल बॉन्ड CHCl. कोणतं ऑप्शन? इथं बॉन्ड लाईन फॉर्म्युले दिले, त्यामुळे ऑप्शन सांगा, पटपट सांगा. तर मी तुम्हाला इथं आन्सर पर्यंत पोहोचवलेलं पण. आनंद उगले सी ऑप्शन, वेदांग सदावर्ते सी ऑप्शन सांगताय, ईश्वरी बडेकर सी ऑप्शन. कळालं? तर हा जो पॉलीव्हिनाइल क्लोराइड आहे तो तयार करण्यासाठी मोनोमर यूज केला जातो व्हिनाइल क्लोराइड. Which among the following is monomer of natural rubber? 2024च्या CET मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. नॅचरल रबर त्याचा मोनोमर कोणता? तर बघा मित्रांनो, नॅचरल रबर ज्याचा मोनोमर आहे, ज्याचं नाव आहे आयसोप्रिनी. काय नाव त्याचं? आयसोप्रिनी. पण आता तुम्ही म्हणणार इथं आयसोप्रिनी हे नाव दिलेलं नाहीये. तर बघा मित्रांनो, आयसोप्रिनी ज्याचं स्ट्रक्चर आपण काढलं होतं CH2 डबल बॉन्ड CH3, परत इथं CH डबल बॉन्ड CH2, ज्याचं IUPAC नेम लिहिलं होतं आपण 2-मिथिल 1,3-ब्युटाडाइन. बरोबर का? काय नाव त्याचं? 2-मिथिल 1,3-ब्युटाडाइन. कोणतं ऑप्शन? 2-मिथिल 1,3-ब्युटाडाइन. याचा अर्थ ए ऑप्शन हे करेक्ट आहे. नेक्स्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑप्शन सांगितलं होतं. सार्थक कवडे, आनंद उगले, ईश्वरी बडेकर, ऋतुजा बुजाडे, वेदांग सदावर्ते, गायत्री पैठणकर. नेक्स्ट सांगा आता. विच फ्रॉम फॉलोइंग इज पॉलिस्टर बायोडिग्रेडेबल पॉलिमर? हा 2024ला विचारलेला क्वेश्चन आहे, याचं पण आन्सर तुम्हाला येतंय. बायोडिग्रेडेबल पॉलिमर, पण त्यात इस्टर लिंकेज पाहिजे. तर बायोडिग्रेडेबलचे 2 एक्झाम्पल घेतले आपण. घेतले ना, एक PHBV आणि एक नायलॉन 2,6. पण नायलॉन 2,6 मध्ये आपण बघितलं असं अमाइड लिंकेज असतं. कोणतं? अमाइड लिंकेज. आणि जो PHBV यामध्ये असतं इस्टर लिंकेज. कोणतं असतं मित्रांनो? इस्टर लिंकेज. तसं बायोडिग्रेडेबलचे इथं हे 2च एक्झाम्पल होते. डेक्रॉन नाहीये, डेक्रॉन हा टेरिलिन आहे. कोणतं ऑप्शन याचं? तर ऑप्शन ए. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मोनोमर्स यूज फॉर प्रिपरेशन ऑफ ब्युनायस. हा 2024ला विचारलेला क्वेश्चन आहे, पटकन सांगा. ब्युनायस हा जो रबर आहे तो तयार करण्यासाठी कोणतं रॉ मटेरियल यूज केलं जातं? नावातच आहे, ब्युना म्हणजे 1,3-ब्युटाडाइन, यस म्हणजे स्टायरीन. ईश्वरी बडेकर बरोबर सांगितलंय, 1,3-ब्युटाडाइन आणि स्टायरीन. वेदांग सदावर्ते पण बरोबर सांगताय, याचं बी ऑप्शन हे करेक्ट आहे सर. नेक्स्ट, आयडेंटिफाय अ पॉलिमर ऑब्टेन फ्रॉम 1,1,2,2 टेट्राफ्लोरोइथिलीन. बघा, कोणापासून तयार होणारा पॉलिमर विचारला आपल्याला? 1,1,2,2 टेट्राफ्लोरोइथिलीन. टेट्रा म्हणजे 4 फ्लोरीन आहे, असं स्ट्रक्चर आहे.
सांगा मग या टेट्रा फ्लोरोइथिलीनचं आपण पॉलिमरायझेशन केलं, असा पॉलिमर भेटेल आपल्याला CF2 सिंगल बॉन्ड CF2 सिंगल बॉन्ड CF2 असे n नंबर ऑफ मॉलिक्यूल, ज्याला नाव देता तुम्ही टेफ्लॉन किंवा पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन PTFE. कोणतं ऑप्शन? बऱ्याच जणांनी सांगितलं, अंकिता मोरे, आनंद उगले करेक्ट सांगितलंय. कोणता? टेफ्लॉन. वेदांगने पण बरोबर सांगितलं, ईश्वरीने पण बरोबर सांगितलंय. विच पॉलिमर सिंथेसिस नीड्स टू प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट. सांगितलं होतं मी तुम्हाला शिकवतानाच, सॉल्ट कोणत्या पॉलिमर तयार होताना सॉल्ट तयार होतो. सांगितलं होतं ना, सॉल्ट नायलॉन सॉल्ट म्हटलं होतं, ज्याला तुम्ही झ्विटर आयन सारखा सॉल्ट तयार झाला होता. कोणता पॉलिमर तयार होतो तो तर नायलॉन 6,6. कळताय सगळ्यांना क्वेश्चन? नाही तर मग शिकवायचं झाल्यानंतर तुम्ही एकदम फास्ट घेतले. आता हे आन्सरच एकदम फास्ट आपल्याला येत आहे, त्यामुळे आपण क्वेश्चन पटपट घेतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर नीड्स CS2. CS2 म्हणजे कार्बन डाय सल्फाइड इन वन ऑफ द स्टेप ऑफ प्रिपरेशन. म्हणजे खाली दिलेल्यापैकी कोणत्या पॉलिमर तयार करताना आपण एका स्टेप मध्ये कार्बन डाय सल्फाइड हे सॉल्व्हंट यूज करतो. तर बघा मित्रांनो, इथं थोडंसं आता आपण लक्षात घ्यायचं, कार्बन डाय सल्फाइड हे सॉल्व्हंट यूज केलं जातं प्रिपरेशन ऑफ विस्कॉस रेयॉन. काय तयार करताना? विस्कॉस रेयॉन, ज्यामध्ये सेल्युलोज त्याच्यात अल्कली वगैरे ऍड केलं जातं. म्हणजे हा रिजनरेटेड पॉलिमर आहे, तो रिजनरेटेड पॉलिमर तयार होताना त्यात ऍड केलं जातं कार्बन डाय सल्फाइड. ए ऑप्शन याचं करेक्ट आहे, विस्कॉस रेयॉन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग, बघा कोणता क्वेश्चन दिलाय आता इथं, विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर. बघा याच्या अगोदरचा आपण हा CS2 चा घेतला. विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर नीड्स डायहायड्रिक अल्कोहोल अँड एरोमॅटिक डायकार्बोक्सिलिक ऍसिड फॉर इट्स प्रिपरेशन. हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं, खाली दिलेल्यापैकी कोणता पॉलिमर तयार होण्यासाठी तुम्ही डायहायड्रिक अल्कोहोल आणि एरोमॅटिक डायकार्बोक्सिलिक ऍसिड यूज करता. आठवलं? सांगा. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे आपण असा घेतो 2 OH असलेला अल्कोहोल, ज्याला तुम्ही म्हणता इथिलीन ग्लायकॉल, आणि एरोमॅटिक डायकार्बोक्सिलिक ऍसिड, याचा अर्थ ही एरोमॅटिक रिंग, त्या एरोमॅटिक रिंगला इकडं एक COOH, या बाजूला परत एक COOH, ज्याचं नाव आहे थॅलिक ऍसिड आणि याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. माझ्या मते आठवलं असेल आता आपल्याला त्या पॉलिमरचं नाव. आठवलं का? त्या पॉलिमरचं नाव सिद्धीने बरोबर सांगितलंय, अंकिता मोरेने पण बरोबर सांगितलंय. सांगा. इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ऍसिड हे यूज केले जातात फॉर प्रिपरेशन ऑफ टेरिलिन. आता इथं टेरिलिन ऑप्शन नाहीये, टेरिलिनला दुसरं नाव आहे डेक्रॉन. काय म्हणतात त्याला? डेक्रॉन. याचा अर्थ बी ऑप्शन हे करेक्ट आहे. ईश्वरी बडेकर, सिद्धी, अंकिता मोरे यांनी करेक्ट सांगितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर डज नॉट कंटेन. बघा खाली दिलेल्यापैकी कोणत्या पॉलिमर मध्ये C डबल बॉन्ड NH या असं लिंकेज नाहीये. मला कोण सांगाल या लिंकेजचं नाव काय अगोदर ते सांगा. सांगा. असं लिंकेज आहे C डबल बॉन्ड NH लिंकेज आहे, त्याला तुम्ही काय म्हणता? नाव काय त्या लिंकेजचं? सांगा, पटपट सांगा. बायोमॉलिक्यूल मध्ये पण ते लिंकेज आहे आणि इथं पण लिंकेज आहे. पॉलिमर मध्ये पण हे लिंकेज आलंय. 3 एक्झाम्पल मध्ये असं लिंकेज आपण बघितलंय. C डबल बॉन्ड NH हे जे लिंकेज आहे त्या लिंकेजला आपण काय म्हणतो? ईश्वरी बडेकर करेक्ट सांगितलंय. तर हे जे लिंकेज आहे मित्रांनो, त्या लिंकेजला आपण अमाइड लिंकेज म्हणतो. आणि प्रोटीन मध्ये ह्याच लिंकेजला आपण पेप्टाइड लिंकेज म्हणतो. मग आता अमाइड लिंकेज असलेले पॉलिमर माहिती ना आपल्याला, पॉली अमाइड फायबर, ज्याला तुम्ही नायलॉन म्हणता,
याचा अर्थ यामध्ये अमाइड लिंकेज आहे, यामध्ये अमाइड लिंकेज आहे, यामध्ये पण अमाइड लिंकेज आहे, कोणात नाहीये तर तो असणार आहे पॅन. पॅन म्हणजे काय? पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. बरोबर का? म्हणजे या क्वेश्चन साठी ए ऑप्शन करेक्ट येणार आहे. कळालं का? अमाइड लिंकेज कोणामध्ये नाहीये तर पॅन मध्ये. पॅन म्हणजे पॉलीॲक्रिलोनाइट्राइल मध्ये नाहीये, सगळ्या नायलॉन मध्ये ते असतं, म्हणून याचा ऑप्शन ए ऑप्शन आहे. नेक्स्ट, which from following polymer needs peroxide as initiator for preparation? 2025 च्या सीईटी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आता रिव्हिजन घेताना मी तो पॉइंट तिथं क्लिअर केला होता. कोणत्या पॉलिमर तयार होताना पेरॉक्साइड हा इनिशिएटर म्हणून यूज केला जातो, असं आपण क्वेश्चन बघितलाय. सांगा पटकन, कोणता यूज केला जातो? कोणता पॉलिमर तयार करताना पेरॉक्साइड हा कॅटॅलिस्ट इनिशिएटर म्हणून यूज केला जातो? ईश्वरी, डी ऑप्शन सांगताय का तुम्ही? या क्वेश्चन साठी डी ऑप्शन नाहीये. तर बघा, जे पॉलीॲक्रिलोनाइट्राइल आहे पॅन, पॉलीॲक्रिलोनाइट्राइल हा जो पॉलिमर आहे तो तयार करण्यासाठी हा पॉलिमर तयार करण्यासाठी यूज केला जातो पेरॉक्साइडचा इनिशिएटर म्हणून. बी ऑप्शन करेक्ट आहे. Which from following polymer is obtained by addition polymerization method? सांगा त्याच पटकन. 2025 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. ऍडिशन मेथडने कोणत्या टाईपचा पॉलिमर यातला तयार होईल? आता नायलॉन तयार होताना कंडेन्सेशन, हे पण कंडेन्सेशन राहिले, हे दोन. सांगा आन्सर, सांगा पटपट, एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं ना, डबल बॉन्ड असेल तर ऍडिशन होते, बाय फंक्शनल कंपाऊंड असेल कंडेन्सेशन होतं. जरा ऑप्शन सांगायची स्पीड कमी झाली. आता सिद्धीने बरोबर सांगितलंय. नाही चुकलं, सिद्धी चुकलंय तुमचं. ऍडिशन विचारलं आपल्याला. हा, सिद्धीने अगोदरच होतं वाटतं ते. सांगा आताच क्वेश्चनचं सांगा. पटपट, एवढं अवघड नाहीये. टेरिलिन आता बघितलं ना आपण, टेरिलिन, इथिलीन ग्लायकॉल, टर्फथॅलिक ऍसिड, म्हणजे दोन वेगवेगळे फंक्शनल ग्रुप. याचा अर्थ इथं पण कंडेन्सेशन होईल. टेफ्लॉन मध्ये काय होतं तर ऍडिशन होते. बघा, पीव्हीसी, टेफ्लॉन, पॉलीॲक्रिलोनाइट्राइल, पॉलिस्टायरीन या सगळ्यामध्ये ऍडिशन रिॲक्शन होते. नॅचरल रबर मध्ये पण ऍडिशन होते. डी ऑप्शन करेक्ट याचं. Which from following polymers when blended with cotton to develop terrycot? हा 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. याचा आन्सर आलंच पाहिजे आता पटकन. टेरिकॉट म्हणजे काय? कोणा दोघांचं मिक्सिंग असतं टेरिकॉट मध्ये? पटकन सांगा. सांगा, टेरिकॉट हे जे असणार आहे कोणा दोघांचं मिक्सचर आहे? पटपट सांगायचंय. जरा चार्ट बॉक्स जरा हळूच झाला, तर एकदम स्पीड कमी झाली. 0च्या स्पीडने चाललाय आता. एवढा सोपा क्वेश्चन येत नाही का सांगत नाही आपण नेमकं. सांगा, टेरिकॉट म्हणजे टेरिलिन प्लस कॉटन आणि टेरिवूल म्हणजे टेरिलिन प्लस वूल. मग टेरिलिन कुठं दिलंय आपल्याला, कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय तर टेरिलिन नाही दिलं सर, पण या टेरिलिनला डेक्रॉन म्हणता हे आपल्याला माहित नाहीये कदाचित. खूप वेळा ओरडू सांगितलं टेरिलिन, ज्याला USA मध्ये नाव आहे डेक्रॉन, म्हणून याचं ए ऑप्शन करेक्ट आहे. रुचा बरोबर सांगितलंय रुचाने ऑप्शन.
नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. आयडेंटिफाय द मोनोमर ऑफ नॅचरल रबर. 2025 ला विचारलेला क्वेश्चन आणि एकदम सोपा क्वेश्चन. नॅचरल रबरचा मोनोमर कोणता? आता पटपट आलं पाहिजे, याचं तर एकदमच स्पीडने आता चॅट बॉक्स पळाला पाहिजे. सगळ्यांनी बरोबर सांगितलं, एकदम फास्ट मध्ये सांगितलं. आता नॅचरल रबर ज्याचा मोनोमर कोणता? तर आयसोप्रिनी. कोणता असणार आहे? आयसोप्रिनी. नेक्स्ट बघा. आयडेंटिफाय अ मोनोमर यूज इन प्रिपरेशन ऑफ निओप्रिनी. निओप्रिनी हा जो पॉलिमर आहे तो तयार करण्यासाठी कोणता मोनोमर यूज केला जातो? पटकन सांगा. पटकन सांगायचं याचा आन्सर. निओप्रिनी. निओप्रिनी तयार करण्यासाठी असा मोनोमर घेता तुम्ही CH2 डबल बॉन्ड CCl परत CH डबल बॉन्ड CH2. बऱ्याच जणांनी ऑप्शन सांगितलंय. ईश्वरी, अंकिता, सार्थक कवडे करेक्ट आन्सर सांगितलंय. हा मोनोमर आहे निओप्रिनीचा, ज्याचा IUPAC नेम आहे 2-chloro-1,3-ब्युटाडाइन. काय नाव त्याचं? 2-chloro-1,3-ब्युटाडाइन. बी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट. विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज यूज टू ऑब्टेन ऑइल सील. आता सांगितलं होतं मी तुम्हाला, यावर पण क्वेश्चन विचारलाय. ऑइल सील तयार करण्यासाठी कोणता पॉलिमर यूज केला जातो? तर हा 2024 2025 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे. पटकन आन्सर सांगायचंय. ऑइल सील. डेक्रॉनने यूज केला जाणार, नायलॉनने यूज केला जाणार, लो डेन्सिटी पॉलिथिन पण नाही माझ्या मते. तर कोणता यूज केला जातो ऑइल सील साठी? तर टेफ्लॉन. कोणता? टेफ्लॉन, ज्याला पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन म्हणणार. म्हणजे या क्वेश्चन साठी हे ऑप्शन करेक्ट आहे. ईश्वरीने करेक्ट सांगितलंय. नेक्स्ट. विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज यूज ॲज अ वूल सबस्टिट्यूट. 2024 2025 वूल सबस्टिट्यूट सांगितलं मी तुम्हाला. ब्लँकेट आठवलं का आपल्याला? याचा आन्सर आलं पाहिजे. सांगा ब्लँकेट साठी काय घेतलं होतं आपण? तर वूलला जो सबस्टिट्यूट आहे लोकर, ज्याला आपण पॉलीॲक्रिलोनायट्राइल म्हणतो मित्रांनो. कोणता? तर पॅन. पॉलीॲक्रिलोनायट्राइल. ऑप्शन बी हे करेक्ट आहे. Which from following polymer does not contain either COO or CONH linkage. आता COO म्हणजे ईस्टर लिंकेज आणि CONH म्हणजे अमाइड लिंकेज. म्हणजे खाली दिलेला असा पॉलिमर ओळखा, त्यात ईस्टर लिंकेज पण नाहीये आणि अमाइड लिंकेज पण नाही. 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. असा पॉलिमर ओळखायचा आपल्याला ज्यामध्ये ईस्टर लिंकेज पण नाहीये आणि अमाइड लिंकेज पण नाहीये. पटपट सांगा. आनंद उगले बी ऑप्शन सांगितले. बी ऑप्शन नाहीये. वेदांग सदावर्ते डी ऑप्शन. बाकी सार्थक कवडे. बघा तर यामधला जो थर्मोकॉल आहे, थर्मोकॉल म्हणजे सांगितलं होतं मी तुम्हाला पॉलिस्टायरीन. ज्या पॉलिस्टायरीन मध्ये ऍडिशन रिॲक्शन होते त्यामध्ये असं ईस्टर लिंकेज अमाइड लिंकेज वगैरे नाहीये. म्हणून या क्वेश्चन साठी डी ऑप्शन करेक्ट आहे. अंकिता मोरे पण सांगताय डी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट.
आयडेंटिफाय मोनोमर यूज इन प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट. 2025 ला विचारलेला आहे हा क्वेश्चन. पण बॅकेलाइट साठी कोणता मोनोमर यूज केले जातात सांगा पटकन. बॅकेलाइट साठी, बॅकेलाइट हा पॉलिमर तयार करण्यासाठी त्याला फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर म्हणता. आन्सर आलं पाहिजे. ईश्वरीने बरोबर सांगितलंय. बघा बॅकेलाइट हा जो पॉलिमर आहे तो तयार करण्यासाठी दोन रॉ मटेरियल यूज केला जाईल, फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड. कोणता? फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड. म्हणजे इथं बी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ मोनोमर यूज फॉर प्रिपरेशन ऑफ. बघा काय दिलं आता इथं NH, नंतर दिलं CH2 टाइम आणि इथं CO. असा एक मोनोमर आहे किंवा हा N लिहिला म्हणजे हा पॉलिमर आहे. मग आपल्याला आठवायला पाहिजे CH2 5 CO NH म्हणजे असं आहे सर ते NH CO, नंतर इथं CH2, इथं CH2, इथं CH2, इथं CH2 आणि इथं परत CH2. असं आपण रॉ मटेरियल घेतो. ज्या रॉ मटेरियलचं नाव आठवलं का आपल्याला आन्सर येईल. काय म्हणतात ते? व्हॉट इज द नेम ऑफ मोनोमर यूज फॉर प्रिपरेशन ऑफ. यामध्ये कोणता घेतला जातो? हा मोनोमर आहे ज्याचं नाव आहे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. काय नाव त्याचं? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. म्हणजे याचं बी ऑप्शन करेक्ट आहे. गायत्री पैठणकर, ईश्वरी बरोबर सांगितलंय. विच फ्रॉम फॉलोइंग इज पॉलिएस्टर फायबर. 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे हा. पॉलिएस्टर फायबर कोणता? पटकन. इस्टर लिंकेज असणारे 3 फायबर आहे आपल्याकडं. कोणते? टेरिलिन आहे, नंतर परस्प्लेक्स जो घेतला होता आपण तो एक आहे, नंतर PHBV आहे. कोणता दिला मग यातला? इस्टर लिंकेज असलेला, इस्टर लिंकेज असलेला PHBV. कोणता? PHBV. ए ऑप्शन करेक्ट आहे. Which among the following polymer is obtained from glycine and omega amino caproic acid. 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे आणि एकदम सोपा आहे. सांगा ग्लायसिन आणि ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड कोणता? सांगा कोणता? बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. ज्या बायोडिग्रेडेबल पॉलिमरचं नाव आपल्याला माहिती आहे, माहिती ना? काय नाव त्याचं? नायलॉन 2,6. जरा स्पीडने, एवढे सोपे सोपे क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. आयडेंटिफाय बायोडिग्रेडेबल पॉलिमर फ्रॉम फॉलोइंग. हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. याचा आन्सर द्यायला पाहिजे. आता पटकन सांग यातला बायोडिग्रेडेबल पॉलिमर कोणता आहे असं विचारलंय आपल्याला. पटकन सांगा. बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल घेतले होते आपण, 2 घेतले होते. एक PHBV आणि दुसरा नायलॉन 2,6. मग यातला कोणता येईल? कोणता दिलाय ऑप्शन मध्ये आपल्याला? PHBV. नेक्स्ट, विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज बायोडिग्रेडेबल. परत तसाच क्वेश्चन आहे, फक्त ऑप्शन चेंज आहे. सांगा आता याचा आन्सर सांगा. बायोडिग्रेडेबल सांगितलं होतं मी तुम्हाला PHBV आणि कोणता? वेदांगने बरोबर सांगितलंय नायलॉन 2, नायलॉन 6. ऑप्शन सी. आयडेंटिफाय द पॉलिमर यूज टू ऑब्टेन LCD स्क्रीन फ्रॉम फॉलोइंग. घेतला आपण. LCD स्क्रीन तयार करण्यासाठी कोणता यूज केला जातो? LCD स्क्रीन सांगितलं ना आता. कोणता कोणता यूज केला जाईल LCD स्क्रीन साठी? तर कोणता? पर्सपेक्स. LCD स्क्रीन साठी यूज केला जातो हा पर्सपेक्स. नेक्स्ट, which from following polymer is obtained from C6H5CH double bond CH2. म्हणजे असं C6H5 म्हणजे ही एरोमॅटिक रिंग, नंतर इथं CH डबल बॉन्ड CH2 ज्याला तुम्ही स्टायरीन म्हणता मित्रांनो. या स्टायरीन पासून कोणता पॉलिमर तयार होतो? सांगा पटकन. स्टायरीन पासून तयार होणारा पॉलिमर ज्याला पॉलिस्टायरीन म्हणता. फक्त पॉलिस्टायरीनचं दुसरं नाव इथं आपल्याला विचारलंय.
आणि आलं पाहिजे सगळ्यांना. पीव्हीसी कोणी सांगणार नाही, ब्युना एन पण नाही सांगणार, निओप्रिनी पण नाही सांगणार. याचा अर्थ एकच राहिले आणि ती अंकिता मोरे करेक्ट सांगताय सर, त्याला आपण थर्मोकॉल म्हणतो. पॉलिस्टायरीन ज्यालाच आपण काय म्हणतो, थर्मोकॉल म्हणतो. Which among the following polymer is used to manufacture water pipe? सांगितलं होतं मी तुम्हाला वॉटर पाईप ज्यासाठी यूज करतो आपण PVC. 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. याचं ऑप्शन बी ऑप्शन करेक्ट आहे. Which from following compound the thermocol is obtained? सांगा थर्मोकॉल. आता सांगितलं आपण थर्मोकॉल जो तयार होतो पॉलिस्टायरीन म्हणजे स्टायरीन पासून. मग कोणता येईल ती दादा? स्टायरीन कुठं दिलंय तर ऑप्शन सी मध्ये दिलंय. क्लिअर. नेक्स्ट, विच फ्रॉम फॉलोइंग पॉलिमर इज यूज टू प्रिपेअर शू सोल्स? सांगितलं होतं मी, याच्यावर पण क्वेश्चन विचारला जातो. सांगा शू सोल तयार करण्यासाठी कोणता पॉलिमर यूज केला जातो? पटपट. तर शू सोल साठी यूज केला जातो मित्रांनो ब्युना एन. कोणता? ब्युना एन. आयडेंटिफाय द यूज ऑफ ॲक्रेलिक ग्लास. बघा काय म्हणतात ते ॲक्रेलिक ग्लास जो आहे त्या ॲक्रेलिक ग्लासचा आपल्याला विचारलाय यूज. जो पर्सपेक्स होता त्याचंच नाव ॲक्रेलिक ग्लास होतं मित्रांनो, जो यूज केला जातो टू ऑब्टेन LCD स्क्रीन. हा 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे, ज्याचा आन्सर येईल बी ऑप्शन. आणि लास्ट क्वेश्चन आता ह्या चॅप्टरचा, विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड द पॉलीॲक्रिल अमाइड इज ऑब्टेन? खाली दिलेल्यापैकी कोणत्या कंपाऊंड पासून आपल्याला पॉलीॲक्रिल अमाइड भेटल असं विचारलंय. बघा पॉलीॲक्रिल अमाइड, आता हे तर नाही येणार आपल्याला माहिती आहे, CH2 डबल बॉन्ड CHCl ज्याला व्हिनाइल क्लोराइड म्हणता. व्हिनाइल क्लोराइड पासून आपल्याला माहिती आहे PVC तयार होतो. हा ॲक्रिलोनाइट्राइल आहे, याचा अर्थ याच्यापासून पॅन तयार होतो पॉलीॲक्रिलोनाइट्राइल. हा स्टायरीन आहे, सॉरी इथं C6H5 सॉरी हा C6H5 हा स्टायरीन आहे, याचा अर्थ याच्यापासून थर्मोकॉल तयार होतो. मग उरलेला कोणता? CH2. नंतर इथं डबल बॉन्ड ऍक्च्युअल CH2 डबल बॉन्ड CHCONH2 हा यूज केला जातो पॉलीॲक्रिल अमाइड तयार करण्यासाठी. बी ऑप्शन करेक्ट आहे. वेदांग, अंकिता करेक्ट आन्सर सांगितलं ज्यांनी, कोणतं तर बी ऑप्शन. तर बघा मित्रांनो इथपर्यंत हा चॅप्टर ज्याची रिव्हिजन आणि त्याचे क्वेश्चन पण आपण कंप्लीट केले. सोपा चॅप्टर होता, फक्त तुम्ही क्वेश्चन वरून अंदाज घ्या कोणकोणती माहिती आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. ती माहिती पाठ करा जेणेकरून आपले क्वेश्चन सॉल्व्ह होतील. तर इथं हा चॅप्टर एंड झालाय. सोपा चॅप्टर होता त्यामुळे एकाच लेक्चरमध्ये तो एंड झाला. आणि उद्याच्या चॅप्टरमध्ये पण आता आपण लास्ट जो चॅप्टर बाकी आपला ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री, तर तो चॅप्टर पण उद्याच्याच लेक्चरमध्ये कंप्लीट होणार आहे. त्यामुळे उद्याचं पण लेक्चर कोणी मिस करू नका. आज दुपारी तुम्हाला टेस्टचा टायमिंग पण सांगितलं आहे. 1 वाजता टेस्ट असणार, 1 ते 4च्या दरम्यान टेस्ट, आणि 4 वाजता परत तुमचं मॅथ्सचं लेक्चर आहे. त्यामुळे सगळ्यांनी 4 वाजता परत मॅथ्सच्या लेक्चरला जॉईन व्हायचं आहे. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. कोणाला माझ्यामध्ये काही अडचण नसावी चॅप्टरमध्ये असली तर तुम्ही कमेंट करू शकता. अदरवाईज सगळा चॅप्टर समजलाय तर वाय टाईप करा. चला आजचं लेक्चर आपण इथं थांबवूया, परत उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू. यस समजलंय म्हणता सगळे, त्यामुळे आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय.